स्वॅगर बॉयचं नाव ऋषिकेश जगताप आहे. कसं ऋषिकेश जगतापवरून स्वॅगर बॉय काय म्हणू मी तुला आता नेमकं जरा 2 रुपये. रॅप म्हणलं का तो पैसा दिसतो, सोन्याच्या त्या डायमंडच्या चेन्स. डायमंड चेन ते तर मोस्टली फेकच आहेत. 99% ऑफ सगळे फेक आहेत त्या गोष्टी. पण तर हे तर म्हणतात की आता स्टँड बिन त्याच्यात मला वाटत नाही कोण एवढा मूर्ख असेल इंडियामध्ये की तो डायमंड वर इन्व्हेस्ट करत. खरंच यातून करिअर म्हणून आहे का रे? काही फक्त नाही पाहिलं पाहिजे असं करिअर म्हणून. म्हणजे तुझं सॉन्ग बॉलिवूडने घेतलं होतं, असं पहिलं मराठी रॅपर तो होता बरोबर ज्याचं बॉलिवूडने गाणं घेतलं. तर मग मला तुला हे विचारायचं की तेव्हा तुला पैसे मिळाले असतील, मिळाले होते का? चांगलेच. तर मग हे खरंच करिअर म्हणून पाहू शकतो आपण. मला जे पर्सनली जो लई व्हिडिओ तुझा आवडलं गाणं तर ते कर्मकांड होतं. करेक्ट. आणि त्यात मला कुठेतरी रेफरन्स महादेवाचा होता. देवा तू मला मार. तुला कुठं हे जाणवलं की ह्यात आपण महादेव वगैरे आपण ह्याबद्दल बोलू, देवाबद्दल बोलू? करेक्ट. असं काय झालं? तू आला कुठून नक्की? तू पुण्यातला जे पिंपरी चिंचवडचा आहे का? हा लई जणांना प्रश्न पडलाय. तू नक्की कुठल्या सिटीतून आलाय? की तुम्ही आळंदीत वारकरी संप्रदाय संस्था जी असते जिथं म्युझिक शिकायला त्याच्यासोबत शिक्षण पण घेतात तिथं पण होते. ते कधी होतं? मग तुझं फक्त ह्यांचं का वाकडं आहे बरं? पुण्यातल्या रॅपरचं, मुंबईच्या रॅपरचं थोडक्यात चांगले. आता गली गँगला तुझं रिसेंट गाणं गली गँग सोबत आलं, म्हणजे एका मोठ्या लेबल सोबत आलं, मोठ्या कंपनी सोबत आलं. तर जेव्हा लेबलला साईन होतो म्हणजे तुमचं लाईफ सिक्युअर झालं थोडक्यात. आता म्हणजे मराठी मधला पहिला फॉंक म्युझिकचा व्हिडिओ तुझा होता, त्यात खाली तू ती पिन केली आहे ती कमेंट की लोक म्हणत होते कमेंट मध्ये, अरे म्युझिकच ऐकू येते, तुझे लिरिक्स ऐकू नाही येते, कमी ऐकू येतात. मी त्यामुळेच म्हणलं ना की मराठी ऑडियन्सला आहे ना तेवढं अजून ते ऍक्सेप्ट करायचं नाहीये की कोणी काहीतरी युनिक करते. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की 2 वर्ष मध्ये एका वर्ष मध्ये असं होतं की म्हणतो जय भीम आणि एकदा संविधान वाच, आणि पुढं असं होतं की 96 कोळी मराठा असं काहीतरी तू काहीतरी म्हणलं होतं. सो ते कळलं. एक तर ते फास्ट होतं, तर ते लक्षात आहे. तुला नक्की म्हणायचं काय होतं? एक्सक्लुझिव्हली सांगतो, अल्बम येतोय. क्या बात आहे. काय नाव असणार आहे अल्बमचं? अरे बताओ ना. क्या बताओ ना. त्यातलं एखादं कुठलं तरी एखादं काहीतरी म्हण ना, एखादं वर्स किंवा एखादे 2 लाईन्स. जो होने लगी तेरी हमें आदतें, आंखों से ना हटे तेरी आहटे, चाहते नहीं हम तुम्हें खोना, तो ख्वाबों में बिताई रात जाग के, होने यूं लगी बातें हम नशी, मेरी जिंदगी तेरी हो गई. सो एक नवीन सेगमेंट सुरू केला आम्ही, आवडतं आणि ना आवडतं. पण ते तुझ्या आवडीचं नसेल. संबाटा, गावठी, रॉक्सन, एक चांगला गुण आणि एक वाईट गुण. नानाची टांग मी पहिलं ऐकलं होतं, तर नानाची टांगचं काहीतरी कुठलं तरी वर्ष. अरे चादर मोड तुझ्या नानाची टांग, तुझ्या नानाची टांग, तुझ्या नानाची टांग मारू तुला बिना दोऱ्याचा भावरा तू भैरल, माय घालू नको मधी मधी जिरल कण, थंड मध्ये भंडवर न याला बाईचा छंद, ये मिरचीच्या खळ्यात आणि पकड माझा. नमस्कार नमस्कार आणि नमस्कार. म्हणजे मी तुमचा लाडका मित्र श्रीरज आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्राचा लाडका चॅनल म्हणजे दॅट ऑड इंजिनियर, म्हणजेच मला. म्हणजे विषय ना ऑड आहे, तुम्हाला माहितीच आहे दरवेळेस सारखा. पण आज ऑडोपडावरती आहे ना ऋषिकेश जगताप नावाचा मुलगा आलाय. तो का आलाय, त्याला मी का बोलवलं याचं कारण सांगतो. तो धाराशिवचा आहे पहिलं तर. तिथून त्यांनी रॅपिंगच्या क्षेत्रात एक लई मोठं नाव कमवलंय. त्याचं गाणं पहिलं मराठी रॅप सॉन्ग आहे जे बॉलिवूडने घेतलं, असं तो मराठीतला पहिला रॅपर आहे. आणि हेच नाही, म्हणजे हे एवढं त्याचं वैशिष्ट्य नाही. तर दुसरं, तो जेई मेन्स त्यांनी क्रॅक केली होती, त्याला इंजिनिअरिंगच्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटलं होतं, पण त्यांनी ते घेतलंच नाही. तो म्हणला मला आयुष्यात काहीतरी ऑड करायचं आहे, म्हणून त्यांनी म्हणला की आता मी रॅप करणार आहे. आणि त्यांनी ते ॲडमिशन कॅन्सल केलं आणि तो रॅपिंग या फील्डमध्ये आला. त्यांनी आळंदीला भरपूर त्याचं पखवाद वाजण्यापासून ते अभंग म्हणण्यापासून ते सगळं केलेलं आहे. तर लई इंटरेस्टिंग पर्सन आहे. जास्त वेळ घेत नाही तुमचा. हा पॉडकास्ट 100% बघा आणि मजा येणार आहे. चला, जास्त काय बोलत नाही, लावरे सेटअप. कॅमेरा रोलिंग. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. कसं वाटतंय? भारी, एक नंबर. ते म्हणलं जरा असं फील यायला, जरा कधी पिक्चर मध्ये जातो त्यापेक्षा जरा बरं वाटतं का नाही? बरोबर, फील तर आला आता. कसं वाटतंय तुला एकंदरीत येऊन? एक नंबर.
आता कुणाला माहित नाही कॅमेराच्या बिहाइंड द सीन्स, पण मागून पण आणि सगळीकडून चारही बाजूनी जर बघितलं एक नंबर विषय केला भाऊ. तू असं इमॅजिन केलं होतं का की असं काहीतरी सेटअप असेल किंवा जेवढे तो व्हिडिओ मध्ये नाही पाहिजे? नाही, मी इथून बाहेर आलो ना, मला आयडिया पण नव्हती की काय असेल काय असेल. मी ऑब्व्हियसली बघितले होते नाही का की बॅकग्राऊंड कसं आहे ते भारीच आहे, पण ओव्हरऑल जर बघितला स्टुडिओ अँड सेटअप एक नंबर विषय. मेहनत केली खूप. अच्छा, नाही खर्च पण झालाय. खर्च जास्त आलाय. बिना पैसेच काहीच होत नाही. एवढं पण खरं. सो दादा, हा तू पॉडकास्ट पाहिलेत का आपले? ऑब्व्हियसली. तर मी आज पहिल्यांदा सांगतोय, स्वॅगर बॉयचं नाव ऋषिकेश जगताप आहे. कसं ऋषिकेश जगतापवरून स्वॅगर बॉय काय म्हणू मी तुला आता नेमकं जरा? 2 रुपये एका नाण्याच्या 2 बाजू म्हणतो ना, तसं आहे ते. 2 पर्सनॅलिटीज. हा, ते मला आलेलंच कळालंय की मी जे व्हिडिओ मध्ये पाहिले ते हा. एकदम तो स्वॅग वगैरे, आणि आले की आता कम्प्लीट ऋषिकेश आहे. हा तर आपल्याला दोन्ही लागणार आहेत आज खरं तर. करेक्ट. तर त्याच्यामुळे सुरुवात करताना हा. ऋषिकेश हम्म. आणि स्वॅगर बॉय हम्म. मिळून, म्हणजे हे दोघं मिळून किती पैसे कमवतात? पहिला प्रश्न तोच असतो जर तू पॉडकास्ट पाहिला असतील तर. तसं जर सांगायला गेलं तर मला असं वाटतं की जे लहानपणी स्वप्न बघितले होते की हा. यार मला त्या दुकानातला तो केक खायचा आहे, किंवा हा. मला तिथलं तो बर्गर खायचा आहे, पिझ्झा खायचा आहे, कधी खायला भेटेल का, असं नाही का. हा. तर त्याचं तरी आता टेन्शन मिटलं ऍटलिस्ट, की मी बघू नाही शकत, प्राइस बघायची गरज नाही का, क्या की काय घ्यायचंय किंवा काय खायचंय. सो तेवढं तर चांगलं झालंय. सो ब्लेस्ड. तेवढं चांगलं झालंच आहे, हे मला पण माहिती आहे, ते दिसतंय पण व्हिडिओ मध्ये. पण तरी पण स्पेसिफिक सांगायला गेलं तर असं किती आयफोन वगैरे घेऊ शकतो, कुठली गाडी बिडी घेऊ शकतो, असं काय तसं रेंज रोवर का डिझायर स्विफ्ट वगैरे असं एवढा काहीतरी? पैसा नाहीये मित्रांनो. एवढा पैसा नाहीये. पण हा आयफोन घेऊ शकतो. क्या बात आहे. दिवसाला एक? नाही महिन्याला. अच्छा, महिन्याला एक. तसं एवढं हा. रॅपने तुला दिलंय. तर हे रॅपने द्यायच्या आधी तू आला कुठून नक्की? तू पुण्यातलाच आहे, पिंपरी चिंचवडचा आहे का? हा लई जणांना प्रश्न पडलाय. तू नक्की कुठल्या सिटीतून आलाय? ऍक्च्युली मी प्रॉपर धाराशिवचा आहे. तुळजापूर माहित असेल देवीचं. सो तिथला आहे मी प्रॉपर. तिथलं एक गाव आहे छोटस, त्या गावातलं आहे मी. आणि शेती करतो. मी पण शेती केली आहे, वडील पण शेतकरी आहेत. सो काय सांगतो? प्रॉपर ते गावठी बॅकग्राऊंड आहे, आणि त्या बॅकग्राऊंड मधून आलोय मोस्टली. आयुष्यपत म्हणजे वडील शेतकरी हा. आणि तू शेती पण करायचा, तिथून रॅप बी काय माहिती कसं बॅकग्राऊंड सांग जरा, हे कसं सुरू झालं? तसं जर म्हणायला गेलं तर मी शाळेमध्ये होतो, पहिली दुसरी पासूनच जे कविता वगैरे असतात शाळेमधल्या, सो ते मी कविताचे चाल लावत होतो. काय सांगतो? हा, आणि शिक्षक यायचे आणि नॉर्मल असं वाचून दाखवायचे, तर मला असंच वाटलं की नाही का की ह्याचं थोडं छान म्हणलं पाहिजे सुरात, तर मी चाल लावून द्यायचो. आणि तिथून मला असं वाटलं की अरे आपल्यात काहीतरी आहे नाही का. सर पण एकदम प्रेज करायला लागले, अरे हा काहीतरी करतोय भारी नाही का. कुठल्या कवितेला चाल लावली ती आठवते का? ती एक होती कविता, दुसरीत का तिसरीत होती नाही का ती, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा, ही मीच चाल लावली होती त्याला. आणि येते की पूर्ण कविता? हा, ताई आणखी कोणाला चल रे बाळाचा हाटला, कुसू कुसू गाली हसू, असं काहीतरी होती ती कविता. क्या बात आहे. आणि त्याला मी लावली होती. ज्यांनी त्यांना कविता आठवली त्यांनी लगेच खाली पूर्ण गाणं कम्प्लीट करा. आणि ते लावत होतो, मग सगळं शिक्षक एकदम ह्याला येते. मग काय पण झालं, कुठल्या पण वर्गात ते कविता आली की मला बोलवायचे, हे म्हणून दाखवलं नाही का, आणि सगळ्या मुलांनी हे चाल म्हणून दाखवायची. सो त्यानंतरच वाटलं आपल्यात काहीतरी आहे. सो मला मोस्टली सिंगिंगचा जास्त नाद होता रॅप पेक्षा. मला सिंगिंगच आवडत होती आधीपासून, आणि तिथून सुरुवात झाली. सो हळूहळू जसं मोठा होत गेलो, तर थोडं म्युझिक आणि रॅप बद्दल पण कळायला लागलं की अरे हे पण गोष्ट आहे. मग त्यात अजून मजा यायला लागली. पहिल्यांदा कोणी रॅप ऐकवलं होतं किंवा कुठं ऐकलं होतं तू? माझा भाऊ आहे, म्हणजे मी लातूर, माझ्या आईचं गाव लातूर आहे. सो माझा भाऊ आहे, मावस भाऊ. तर त्यांनी मला ऐकवलं होतं, एमिनेमचं गाणं ऐकवलं होतं मला त्यांनी. पहिल्यांदा सगळ्या मुलांनी किंवा सगळ्यांनीच पहिल्यांदा स्कूल डेज मध्ये एमिनेमचीच गाणी ऐकलेली. हा, एमिनेमच ते पण रॅप कळत गॉड. तर काहीच नव्हतं तेव्हा, पण ते ऐकलेले. करेक्ट, काहीच कळत नाही, पण अरे काय फास्ट रॅप करतोय भाई, एक नंबर. किती फास्ट बोलतो असं मला आठवतं. मी मित्राला सांगणार कसला फास्ट बोलतो. आणि ते जर पाठ असेल तुम्हाला आणि ते जर तुम्ही म्हणतायत, खतम आहे, मग तुम्ही एकदम फेमस, लेजेंडरी होते तुम्ही. अरे कसला. हा, ते विषय. मग तेव्हा पहिल्यांदा एमिनेमचं कुठलं ऐकलं होतं? त्याचं आय एम नॉट अफ्रेड एक ऐकवलं होतं, आणि रॅप गॉड, आणि ते शेवटचं पार्ट, आणि तो त्याला अख्खा पार्ट होता माझ्या भावाला. मग मी एकदम हे झालो, अरे कसली भारी गोष्ट आहे नाही का. मी पण ऐकायला लागलो त्या गोष्टी. तिथून सुरुवात झाली. मग डीप गेलो, दुसऱ्या पण रॅपर्सला ऐकलं, खूप खूप जणांना ऐकलं.
पण मग तू शाळेत हुशार होता का हेच करायचं फक्त? नाही, मी ऍक्च्युली फ्रंट बेंचवाला होतो. काय सांगतो? फ्रंट बेंचर. फ्रंट बेंचवालची पोरं कधी शिवाय द्यायला लागली? हे कधी झालं? तेच आहे ना, मग कलियुग चालू आहे. कधी चालू? वा, लास्ट बेंचर सोबत आता फर्स्ट बेंचरचा पॉडकास्ट मी पहिल्यांदा घेतो. असं कसं काय बरं? म्हणजे फर्स्ट बेंचरच होतो आणि मार्क्स पण चांगले पडले. 10th ला पण 96% मार्क्स. 96? परत 12th मध्ये पण रॅपर हुशार असतात, जे वाटतंय त्यांना काही जमत नाही आयुष्यात, नाही 96 आहेत. दहावीला. आणि चांगलं होतं सगळं. शिक्षकांचा लाडका, हो. अभ्यास पण करतो, गाणं पण म्हणतो, वा. सगळंच आहे. मुलींचा पण फेवरेट, गाणं पण वा. म्हणतो. किती लफडी केली असं म्हणजे गाणी म्हणून? नाही भाऊ, तसं नाही नाही केलं. सांगू शकतो, काय विषय नाही. 100% केली असणार, कारण की मुलींना आवडतं असं कविता म्हणणारे. आम्हाला जमलं नाही ते कधी. म्हणजे मी कधी केलं नाही, पुढून ते मला करत होते अप्रोच. वा, गाणी शिका, मुली पाठवा, असं त्याचा संदेश यातून. कविता. मग किती शाळेत किती गर्लफ्रेंड होते तुझ्या? तशा नव्हत्या, म्हणजे फिमेल फ्रेंड्स खूप होत्या. आणि सगळ्यात खराब गोष्ट अशी होती की मी गावाकडे फिमेल फ्रेंड होते तुझ्या, म्हणजे लपडीच होती तुझी. फिमेल फ्रेंड नसतात, मी पण तिकडूनच आले. मुला मुलींची शाळेत भांडणं असतात. आणि प्लस पॉइंट असा होता की मुलींचा वर्ग वेगळा होता आणि मुलांचा वर्ग वेगळा होता. त्याच्यामुळे फ्रेंड्स होते तुम्ही, आणि स्टील फ्रेंड्स होत्या. ते गर्लफ्रेंड्स म्हणायचं होतं फक्त ते. नाही. आणि ह्याच्यात ते ऍक्टिव्ह होतं, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स वगैरे, वा. कोरिओग्राफी वगैरे करायची. काय येत नव्हतं, पण तरी तिथल्या तिथं गाव लेवलला बस भारी trend वाटायचं. उगाच. हा. मग त्याच्यामध्ये होतो. मग मार्क्स पण चांगले पडले, बॅकग्राऊंड पण चांगले, सगळे सुशिक्षित आहेत. इव्हन तो पप्पा शेती करतात, पण ते पण लातूरच्या शाहू कॉलेजला शिकले, म्हणजे ते पण इंजिनियर आहेत. आई पण माझी बॅच, म्हणजे डिग्री घेतलेली आईने. शपथ. सो मग तुला घरात ठेवलंय कस काय इतके दिवस की तू हे सगळं करून तू घरात कस काय राहतोय? म्हणजे मला वाटलं होतं मला हाकलून देतील, पण हा, नाही म्हणजे हाकलून दिलं. पहिल्या 2 गाण्यातच तुला मला वाटलं होतं की नसन ठेवलं, हॉस्टेल बिस्टेल राहत असेल, तुझी स्ट्रगल स्टोरी. तसं मला वाटलं होतं तसंच होईल. कारण मग आता एवढे छान मार्क पडले म्हणल्यावर त्यांना पण वाटलं की ऑब्व्हियसली आता हा पण काहीतरी इंजिनिअरिंग करेल किंवा डॉक्टर. आणि प्लस पॉईंट सगळे डॉक्टर आहेत आमच्या घरात, सगळे. माझी दिदी आहे, ती डॉक्टर आहे. माझ्या चुलत बहिणी डॉक्टर आहेत. माझ्या आत्या डॉक्टर आहेत मुंबईला. सो अख्खं बॅकग्राऊंडच मेडिकल आणि इंजिनिअरिंग वाले. माझं पण तेच झालंय. हा, माझी सख्खी बहीण इंजिनियर आहे, माझे सगळे Okay. भाऊ सगळे इंजिनियर, मम्मी शिक्षक, मुख्याध्यापिका, पप्पा टीचर, मीच फालतू निघाला. सेम टू सेम. त्याच्यामुळे मला रिलेट वाटत, भारी वाटतंय ते. मग तू असं काय आयुष्यात घडलं का की तुला हे करावं लागलं का? म्हणजे काय झालं? 12वीला वगैरे फार लागले होते का तुझे? माझे लय लागले होते. 12वीला लागले नव्हते, पण असं झालं होतं की इच्छा नव्हती. म्हणजे पिअर प्रेशर मध्ये ना असं मला कळालं की मी सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आहे ना, मी खुश राहत नाही. म्हणजे मी अभ्यास तर करतोय रटप करत, पण मला जे आवडतंय, मला म्युझिक आवडत होतं डे 1 पासून. मला ऍक्च्युली रॅप पेक्षा मला ते सिंगिंग आवडत होतं. मला ते बॉलिवूड सिंगिंग, प्लेबॅक सिंगिंग, ह्या गोष्टीचा खूप आधी. आता हे जिओ वगैरे आता आलं ना, मग त्यानंतर हे स्कोप क्रिएट झाला युट्यूबचा आणि ह्याचा. त्याच्या आधी तर लोकांना वाटायचं मी कुठेतरी छान गाणं म्हणल, कुठल्या तरी मोठ्या कॉलेजला जाईल आणि तिथं मला कोणतरी ऐकल आणि त्याला असं वाटेल हा दिस इज द वन, हा माझ्या पिक्चर मध्ये गाणं देईल, असं मला वाटत होतं. त्या स्वप्नात होतो मी. मग रियालिटी हिट व्हायला लागली. मी सारेगामापाचे ऑडिशन दिलेत. मी अजून रियालिटी शोचे ऑडिशन दिलेत. म्हणजे एकदम लय मनापासून केलेल्या गोष्टी. मग 10 झाली, मग अचानक मग 11-12ला मी इकडे होतो राजस्थानला, कोटा राजस्थान. तू कोट्याला गेला होता जेईबी करायला? जेई आणि याची तयारी करण्यासाठी, म्हणजे प्रॉपर शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये. ते बटनाचा मोबाईल घेऊन नाही का, म्युझिक सोडलेलं, अख्खं काहीच नाही, रेडिओवर म्युझिक ऐकतोय, असलं विषय. ते बॉलिवूडचे गाणे लागतायत आणि तेच रॅपचं तर लांब लांब पर्यंत नाही. घरी मग दीदीला फोन करणार, दीदी ह्या रॅपरचं ह्याचं गाणं आलंय का नवीन? ती म्हणली हो, लाव मग स्पीकरवर, ऐकतोय फोनवरून ते गाणं. असं होतं. आणि तेच. किती भेटलं 12वीला? 12वीला 82% जनरल मध्ये, मॅथ प्लस बायो. मॅथ प्लस बायो 82% होते. हा, तू टॉपर आहे माणूस. 53 होते. मग तुला जेईला त्याला किती? जेईला पण माझा चांगला रँक होता तेव्हा. माझ्या टायमाला रँक होता, मी निगेटिव्ह मध्ये होतो. मी सगळे गोल काय करून आलो होतो, कारण की काय करायलाच नव्हतं. आधी ते असतं ना की थोडे निगेटिव्ह मार्किंग असते, मग 5 ब्लॉक असतात त्यात थोडेच करायचे. करेक्ट. मी आधी +3-1. हा बरोबर, +3-1. आणि किती प्रश्न असतात? 100 असतात ना, आय गेस का 50? हा, विसरलो मी पण विसरलो. जेवढे म्हणजे 50 असतील लेट सपोज, तर त्यातले मुलं 10-20 करतात. मी पहिले 10 केले, पण म्हटलं 10
दाच प्रश्न सोडवले एवढे मोकळं 2 वर्ष मोकळं अभ्यास दिसायला करून. ते लय मोकळं वाटायला लागलं म्हणलं. मग मी सगळे केले. मला निगेटिव्ह मार्किंग मध्ये गेलो मी. त्याची पण मजा आहे, पण असं डॉट 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 पॅटर्न. तू कसं काय म्हणजे जेई तुला मग क्रॅक केली तू? हा, मी 11-12 केलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच जेई मेन्स क्रॅक झाली माझ्याकडून. जेई मेन्स क्रॅक केली यार, हा. काय रॅपर आहे हा? आणि advance- ह्याचं दुःखच नाही, ह्याचं सगळं सक्सेसच आहे घ्यायचं स्टोरी. जेई क्रॅक केली आहे, 10वीला चांगले, 12वीला दुःख कुठे आहे? दुःख होतच नाही भाऊ, की मला म्युझिक करता येत नव्हतं, त्यापासून लांब होतो. आणि मग ऍडव्हान्स माझं मेन गोल असं होतं, मी का ते चूज केलं त्याचं असं रिझन होतं की मला IIT ला लागायचं होतं, ते पण IIT बॉम्बेला. आणि एकदम खतरनाक कट ऑफ असतो त्याचा. आणि का लागायचं होतं एवढं फालतू वाटेल तुम्हाला कारण, त्याचं रिझन असं होतं की तिथं एक हे असतो, मूड इंडिगो नावाचं फेस्टिवल असतो दर इयर. आणि तिथं खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात. ऑब्व्हियसली मुंबईमध्ये म्हणल्यावर अजून होणारच त्याचे राडे. मग मला असं वाटायचं मी तिथं जाईल आणि मी गाणं म्हणेल, नाही का, एक पिक्चरचं गाणं म्हणेल, नाही का, कव्हर सॉन्ग. आणि एडे होतील, नाही का, पब्लिक एडे होतील आणि मला काम भेटेल किंवा मला असं काहीतरी, नाही का, बॉलिवूडमध्ये इंटरव्ह्यू भेटेल. मला तो गोल होता मेन. हे शिक्षण बिक्षणचा काही विषय नव्हताच, हे पिअर प्रेशर मध्ये होतं सगळं, की मला अभ्यास करायचा आहे. आणि तरी पण तू क्रॅक केली होती म्हणजे तुला हा. त्याच्यासाठी हे त्याच्यासाठी खास त्याच्यासाठीच केलं होतं. आणि जस्ट नवीन नवीन जीव आलतं त्या टायमाला. मी किती 19 मध्ये होतो, 2019ला एक्झाम दिली मी. तर मग क्रॅक पण झाली. मग आता ऍडव्हान्स मध्ये लागतं ना IIT. बरोबर. मग ऍडव्हान्स क्रॅकच व्हायना. मग तिथं डिप्रेशन चालू झालं. मग अजून 1 वर्ष घेतलं मी, रिपीट केलं तरी तू पण. repeat केला? हा, परत जेई मेन्स क्रॅक केली सेकंड टाइम आणि ऍडव्हान्स परत फेल झाली ह्या मला. माणसाने 2 वेळा IIT जेई क्रॅक केली. हा, आणि तू लय दिग्गज आहे माझं. ते हे रॅप सोडून मला तिथं ते कोण जे करतात त्यांना सॅल्यूटच आहे. बापरे, तू वर्ष घालवलं त्यासाठी. मला 12वी सुटली नाही म्हणून मला वर्ष गेलं त्या IIT साठी, कारण तिथं परफॉर्म करायचंय म्हणून. ते झालं, पण ते नाही झालं. मग मी घरी आलो असंच दिवाळीच्या सुट्टीत. मग मला असं वाटलं की नाही, आता नाही सहन होणार, नाही का, मला माझ्याने नाही होणार ही गोष्ट. मला इव्हन NIT नागपूरला नंबर लागला माझा. बॉम्ब टाकतोय NIT चा नंबर लागला. भारी कॉलेज आहे ते. त्याची फीस होती, काहीतरी फीस येत होती. मी जनरल मध्ये येतो, मग फीस होती काहीतरी 140 135 काहीतरी फीस होती. पैसे नको भरायचे म्हणून मी ते ड्रॉप आउट केलं. प्लस हे रिझन होतं की मला म्युझिक करायचं होतं. मला माहित होतं मी तिकडे जर गेलो तर काहीच होणार नाही आता माझं. आणि मला पैसे गोलच नव्हतं माझं. असं नाही की घरी लय चांगली परिस्थिती होती, असं नाहीये. बट मला असं वाटलं की मीच खुश नाही राहणार ऍट द एंड. कारण पहिलीपासून जी गोष्ट करत आलोय, आता पिअर प्रेशर मध्ये अभ्यास करत, रटप करत, हे ते करत, पण आवड मेन आहे ना सगळ्यात. जसं तुम्ही केलं, तुम्ही म्हणलात. नाही, पण तुझं पिअर चांगलं होतं की ज्यांचं प्रेशर चांगल्या गोष्टींसाठी. आमचं पिअरच असं होतं की पिक्चरला जाऊ म्हणजे क्लास कसे बुडवायचे हे आमच्यावर बंक पिअर कसा प्रेशर मारायचा. होतं. त्याच्यामुळे 53 पडले, तुला 82 पडले. त्याच्यामुळे संगत चांगली ठेवा, नाहीतर प्रेशर मग असे 2 घडतात. नंतर होतात एकत्र, पण तरी. पण भारीच होतं शेवटी. क्रिएटिव्ह पीपल भारीच होतं इव्हेंच्युअली. मग घरच्यांनी शिव्या दिल्या तू असं काहीतरी डिसिजन? मी गेलो, ते खुश. NIT ला नंबर लागलाय पोराचा, आता इंजिनिअरिंग करल, छान प्लेसमेंट लागेल 3rd इयर 4th इयरला, काहीतरी भारी होईल असं तसं. आणि परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती, मग ते खुश होते. पण मी अचानक धप्पा दिला. दिवाळीत गेलो चांगलं, सणासुदीच्या दिवशी त्यांना बोललो की पप्पा, मला असं वाटतं की माझ्याच्याने हे नाही होणार, फीस पण खूप जास्त वाटते मला. आणि ऑब्व्हियसली कोण कमवतं त्या टायमाला. मग मला असं वाटत होतं त्यांच्यावर प्रेशर होईल, ऑलरेडी खूप लोड आलता. म्हणलं आपण एक काम करू, मला म्युझिक आवडते आणि जस्ट युट्यूब आलं होतं ना, जस्ट बूम करत होतं युट्यूब, हिपहॉप बूम करत होता. सो मला वाटलं की हे थोडं इझी राहील एंटर करण्यासाठी, हिपहॉप आणि हे सिंगिंगपेक्षा. आणि नाद तर होताच ऑब्व्हियसली, हिपहॉप तर आधीपासून ऐकत होतो 2011-12 लहानपणापासून. मग त्यांना मी बोललो, शॉक, आई शॉक, वडील शॉक, दीदी शॉक. ती म्हणली वेडा बिडा डोक्यावर पडलास का, एवढे छान मार्क पडले, एवढं चांगलं आहे. आणि एवढे सॉफ्टली नसते बोलले. म्हणजे मी सॉफ्टली बोलतोय, पण त्यांनी मला पप्पा तर मारतात, आता पण मारतात. मग तेच विषय. मग ते लय खवळे असं तसं आठवडाभर राडे जेवण, हे म्हणजे नाही का, तुझं बंद केलं असेल. हा. माझं हाकलून द्यायच्या गोष्टी, हे पोरग बिघडलंय, तिकडे गेलं काहीतरी, याच्या डोक्यात कुणी काय टाकलं काय माहिती, काय गोष्टी बोलतोय. मी त्यांना गाणे दाखवतोय बरं का, रफ्तारचं गाणं दाखवतोय, बाहेरचे गाणे दाखवतोय. आता बाहेरचे जास्त दाखवता येत नाहीत फॉर ऑब्वियस रिझन व्हिडिओ. मग त्यांना दाखवलं. प्रॉपर शिवी कुठली दिली ती पप्पांनी या सगळ्यात? गाणी शिवी, लय घाण शिवी दिली होती, नाही सांगता येत. लय शिव्या घातल्या होत्या, मारामारीवर आले होते. पण त्यांना म्हणजे ते हेच झालं नाही, ऍक्सेप्टच झालं नाही की कसं काय असं होऊ शकतं की. खरंच ना, म्हणजे त्यांना कसं वाटत होतं हॉबी आहे बाबा, पॅशन आहे, दिदीला पण वाटत होतं, सगळ्यांना वाटत होतं. पण हे अचानक आउट ऑफ नोवेअर मी म्हणलं की मी हे सोडूनच देतो आणि मला म्युझिक करू द्या. मला फक्त म्हणलं मला 1 वर्ष द्या, मी करतो.
असं म्हणलं. आणि माझ्याकडे पैसे पण नव्हते, पैसे पण द्या म्हणलं मला थोडेसे 10-15 हजार रुपये द्या असं बोललो मी त्यांना. आणि पण एक चांगली गोष्ट होती की वडिलांचं आणि माझं नातं आहे ना आधीपासून एक फ्रेंड सारखं आहे. म्हणजे असं वडिलांसारखं नातं नाही, ऑब्व्हियसली एक लिमिट आहे, त्या लिमिटचं तू जर क्रॉस केलं तर मारच खाणार ऑब्व्हियसली. पण त्याच्या आधी खूप चांगलं नातं आहे, म्हणजे कुठल्या पण गोष्टीत एकदम मी अनफिल्टरली बोलू शकतो. असं नाही की वडील आले की शांत झालोय असं, काही पण. आईपेक्षा पण जास्त वडिलांशी युजली आईशी कनेक्ट असतो नाही का, पोरांचा खास करून मुलांचा. पण माझं वडिलांशी खूप चांगलं आहे. मग त्यांनी तू सांगतो का घरी माझी सगळं- गर्लफ्रेंड वगैरे हे ते असं सगळं पण सांग. सगळं हे सगळं पप्पांना सांगतो. सगळं सगळे सुख दुःख सगळे गोष्ट, क्या बात. प्रत्येक गोष्ट मी काय करू, मला असं वाटतंय, मला हे होतंय, म्हणजे काही पण असेल, छोट्या छोट्या प्युबर्टी हिट झाली असं वाटतंय, सगळ्या गोष्टी वडिलांना आईला Puberty नाही. हिट झाली हे नाही समजलं मला. म्हणजे जरा कुठली नीट पण सांग. गोष्ट की मला असं फिलिंग्स येतात, हे असं असतं का, हे म्हणजे असल्या गोष्टी पण बोललोय मी त्यांना. सगळ्यात फालतू प्रश्न म्हणजे आता तुला असं वाटतं की हे का विचारलं मी पप्पांना, असं कुठला प्रश्न होता? असे लय प्रश्न तरी तरी आता मला ते तूच म्हणलं प्युबर्टी हिट झालेलं वगैरे, आता मला इंटरेस्ट आलाय. लय घाण आहे, लय घाण प्रश्न विचारले. तरी पण घाण म्हणजे तसं नाही, म्हणजे काही पण. आता लहान आहेत आपण, एक जस्ट मुलगा 8वी-9वीत गेला की काही पण त्याच्या डोक्यामध्ये विचार, थॉट्स यायला लागतात, अट्रॅक्शन, मुली आणि बऱ्याचशा गोष्टी अशा नाही का, की मग काय असं का होतंय, असं का नाही होतंय. म्हणजे बाळ का होतं वगैरे असं विचारलंय का तू? हा. तुला का नाही हाकलून दिलं घर? नाही दिलं. कसं काय नाही विचारू शकत तू पप्पांना हे? का नाही विचारतोय तू? काय माहिती, ते एक होतं चांगलं बॉन्ड नाही का आमच्यामध्ये मग आधीपासून. उत्तर काय दिलं होतं पप्पांनी याच्यावर? सांगितलं त्यांनी, मला सगळं सांगितलं. मला मग त्यामुळे तर मला असं वाटतं मी कधी असं जास्त भरकटलो नाही, कारण पोरं काही पण सांगायला लागतात. मग असं होतं बाहेर युजली, असं होतं. सॅल्यूट आहे बरं का तुम्हाला. ते आहे खतरनाक. 100%. मी तर अजून पण डेअरिंग नाही करू शकत असं काय विचारायला जायचे. लांबच बरं आहे. हा, ते एक वेगळंच नाते, म्हणजे बाहेरून जर कोण भेटलं म्हणणारच नाही बापले काही असे. वा. सो ते भारी गोष्ट आहे खूप. आणि मग त्यांनी ह्या सगळ्यात आणि या support सगळ्यात त्यांना करा. जे अनएक्सपेक्टेड गोष्ट होती एक, म्हणजे ते म्हणत होते पॅशन तुझे कर सिंगिंग, ते मला स्वतः घेऊन गेले होते ऑडिशनला. मुलुंडला ऑडिशन होतं मुंबईला, ते सारेगमपचं गेलो, पहिल्याच राऊंडला त्यांनी हाकलून दिलं. आणि मग तेच, पण तरी पण त्यांना असं वाटलं की शिक्षण भाई एवढं चांगलं आहे, सगळं चांगलं चाललंय, सगळं बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळे शिकलेले. आणि मी त्यांना नाही म्हणलो, म्हणजे नाही म्हणजे इन द सेन्स माझ्या मनातली गोष्ट सांगितली की मला हे नको, मला फुल टाइम म्युझिकच करायचंय. आणि गाव लेवलला कसं कोणी एक्सपेक्ट आणि ऍक्सेप्ट करू शकत नाही की म्युझिक ऍज अ करिअर कोण घेईल, इव्हन शहरात पण, मला असं वाटतं. बरोबर. आणि मी म्हणलं नाही मला हेच करायचंय. मग ते लय झालं, विषय झाले, रडापडी हे ते माझेच ऑब्व्हियसली. आणि शेवटी ते म्हणले चल तुला वेळ पाहिजे ना, मी तुला 1 वर्ष देतो. असं पण मी म्हणलं 1 वर्ष माझं वाया गेलं रिपीटमध्ये, 1 वर्ष द्या फक्त, मी काहीतरी प्रूव्ह करून दाखवतो. आणि मग ते म्हणले चालतंय. मग मी करायला लागलो मग म्युझिक इव्हेंच्युअली. मग पहिलं गाणं कुठलं होतं तुझं? पहिलं गाणं 19 मध्ये होतं, ते प्रायव्हेट असेल केलेलं, लय घाण गाणं होतं नाही का, असंच फोनवर शूट केलं, मला लक्षात पण नाही ते काय होतं. आणि त्यानंतर एक धिंगाणं म्हणून गाणं काढलं. मग मला कळालं की अरे, म्हणजे नाही का, की मराठीत तेव्हा नव्हतं कोण, आय थिंक नव्हतं कोण, शंभो करत होता आय थिंक, आणि एवढंच होतं. मग असं एकदम हार्डकोर नव्हतं करत कोण. मला वाटलं अरे मराठीत करूत. मग मी ते पहिल्यांदा ते आणलं की ते हलगी संबळचं लूप घ्यायचं, ते डीजे गाणे असतात ना, आमच्याकडले कॉमन आहे, आम्ही धाराशिवचे ना, ते नाही का डीजे उस्मानाबाद, अभिषेक उस्मानाबाद, असं नसतं का ते 94321934 असलं वालं असतं. सो मी ते एक लूप मग मी ते लूप घेतलं आणि त्याच्यावर केलं, डायरेक्ट रॅप बीप केलं, ते टाकलं. तिथलं तिथं आमच्या इथं एकदम हवा झाली, ए भाई खतरनाक, भाई रॅपर आहे आपल्या इकडचं, धाराशिवचा रॅपर. मग तिथून थोडं झालं, मग हळूहळू अजून कळायला लागलं की अजून आपण काय केलं पाहिजे. मग त्यात अजून डीप 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 गेलो. पण घरच्यांनी साथ सोडली नाही, सगळ्यात मेन गोष्ट. आणि पैसे देत राहिले? पैसे नाही, मी इव्हेंच्युअली स्टार्टिंगलाच घेतले असतील 15,000. त्यानंतर नाही. मग त्यानंतर मी 1-1.5 वर्ष मी तर बर्नच करत होतो. असलं काही गोष्ट केली क्रिएटिव्ह, तुम्हाला पण माहिती आहे पैसा नाहीये इव्हेंच्युअली, नाहीच येत इनिशियली, बिलकुल पैसा भेटत नाही. नंतर पण नाही, नंतर पण नाही भेट. आता तरी जोपर्यंत तुम्ही एकदम एकदम जात नाही हा, तोपर्यंत स्ट्रगलच आहे. सो ते. आणि पण म्हणजे एवढं तरी कमवत होतं की आता घरी मागायची गरज नाही पडणार ऍटलिस्ट. मग मी काय करायचो की गावाकडं काम मी हे पण करतो, धारा काढतोय, शेती करतोय, पप्पांना हेल्प करू लागतोय. मी एकुलता एक मुलगा आहे त्यांना, आणि बहीण आहेत मला, 2 बहिणी आहेत. मग त्यांना हेल्प वगैरे करू लागतोय. आणि मी एक पैसे जमा झाले सर्टन अमाऊंट, आणि मी गाणं रेडी झालं की मी इकडे पुण्याला यायचो, आणि पुण्याला येऊन शूट करायचो, वापस जायचो. मग आता पैसे पण चालले, ते चालले, मग मी एडिटिंग बी शिकायला लागलो. मग दुसऱ्या बी गोष्टी बऱ्याचशा करायला लागलो. मग पैसे कमी भेटतायत, मग मी जॉब बी चालू केला. कशात जॉब करायचा? एडिटिंगचा, ग्राफिक डिझायनिंग
एक कंपनी आहे, त्या कंपनीसाठी मी त्यांचे हे करत होतो, ग्राफिक डिझाईन. एडिटिंग खतरनाक आहे तुझी, मी गाण्यांमध्ये जे पाहिलंय ते. हा म्हणजे इनिशियल फेज, हा म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वीचा तो फेज, की पैशासाठी. मग ते आले की मग गाण्यात टाकले, मग सगळं सगळं गाण्यात टाकलं, जेवढं बी होतं सगळं टाकलं. मला ते व्हिडिओचा लय नाद होता, भारी. तो बिहाइंड द कॅमेरा आमचे बसलेत डायरेक्टर जायचं येत भाऊ, शाउट आउट. त्यांनी मग त्यांचं आणि आमचं एक छान गट्टी जमली, देन भारी झालं एकदम सगळंच. एक टीम इम्पॉर्टंट आहे ऑब्व्हियसली, तुम्हाला तर माहिती आहे एवढी मोठी टीम आहे तुमची. टीम सगळ्यात इम्पॉर्टंट असते. एक्झॅक्टली. मग दादा मला एक, तुम्ही मग अशी बोलता बोलता आपला विषय निघाला की तुम्ही आळंदीत वारकरी संप्रदाय संस्था जी असते जिथं म्युझिक शिकायला येतात आणि त्यासोबत शिक्षण पण घेतात, तिथं पण होते. ते कधी होतं? त्याचा असं होतं विषय की मी 2री 3रीतच होतो, तेच मी म्हणलं नाही का, मी कविता वगैरे करायला लागलो. मग ती थोडी चर्चा झाली गावाकड शाळेत की हा छान गाणं म्हणतो, ह्याला सूर ताल लावता येतो, म्हणजे नाही का हे लावता येतं. मग त्यांनी मला काय झालं, आता आमच्या इकडं कॉमनली असे म्युझिक कोण नाही ऐकत, जास्त करून हे ऐकतात की भजन, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि तिथं जाऊन भजन वारकरी चालले किंवा हे चालले, अभंग, गवळणी, तबला, पेटी. म्युझिक म्हणलं की ते असं नाही गिटार. मी गिटारचे स्वप्न बघण्याच्या नादात, पण मला ऍक्च्युअली गाव लेवलला कसं की हार्मोनियम वाजव, तबला वाजव, विशारद होणं त्याच्यामध्ये, हे कॉन्सेप्ट चालतो आता पण. बरोबर, गावांमध्ये तेच असतं की आळंदीला पाठवून. मग कसं झालं की अरे एवढा छान म्हणतोय तर आळंदीला पाठवा ना, तिथंच शिक्षण. म्हणजे हे शिक्षण तर लांबच राहिलं असतं, म्हणजे मी तिकडं मी गेलो पण 1 महिना होतो मी इथं आळंदीला 3री मध्ये. बरं, म्हणजे धर्मशाळेत? धर्मशाळा, हा म्हणजे एक बालवारकरी सारखं. मग ते सगळं तुम्हाला शिकवणार, कसं भक्ती कशी करायची. समजा मी आता हे हार्मोनियम चूज केलं, तर मला ते हार्मोनियम शिकवणार, त्यात विशारद करणार. काय रुटीन असतं बरं जे ह्या संस्थेमध्ये जातात संगीत आणि म्हणजे भक्ती आणि संगीत शिकण्यासाठी त्या संस्थेमध्ये जातात? हा. सो तर तिथं काय असतं, रुटीन काय असतं? मोस्टली आता मी जास्त दिवस राहिलो नाही आणि लहान पण होतो, मला जेवढं आठवतंय त्यानुसार आम्ही सकाळी लवकर उठणं, आंघोळ करणं, आणि त्यांचं एक अटायर आपला तो व्हाईट आपला जो असतो प्रॉपर आपला एक असतो वारकऱ्यांचा, तो अटायर घेणं, जे आपले गुरु आहेत त्यांना भेटणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, मार्गदर्शन घेणं, ते काय म्हणतायत. मग ते बसायचं पेटीवर, सा रे सा रे ग रे सा रे ग रे ग म रे, असं काय काय नाही का, एकदम क्लासिकल जी गोष्टी आहेत 0 पासून, त्या गोष्टी शिकायच्या. इथून मग ते जसं तुमचं वय वाढत जाईल, तुम्ही मग भक्ती अजून तुम्ही ते म्हणजे लेवल अप होत जाते. मग तुम्ही इव्हेंच्युअली हबप किंवा असं जे पण तुम्हाला ज्याच्यात तुम्हाला हवी आहे, तुम्ही त्यात इव्हेंच्युअली जाणार, असं होतं. तुला येतो भजन किंवा गवळणी वगैरे? हा म्हणजे तेव्हा करत होतो, आता एवढं नाही, पण हा एखादी होऊन जाऊ दे ना. अभंग म्हणू शकतो एक, देव घरा आला आला, देव घरा आला, भक्ती सन्मने पूजिला, भक्ती सन्मने पूजिला, देव घरा आला आला, देव घरा आला. ह्याला असं ठाईमध्ये काहीतरी असं म्हणतात, ठाईमध्ये म्हणणं ह्याला, नाही का, एक स्लो स्टडी वाईब घेत. आता ह्यात पण स्लँगच यायला लागली, ह्यात पण माहोल झालाय. हा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक होतं अभंग, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील, तेने माया जाळ तुटतील, अनिक नका पडू ग बाळाचे भरी. असं काय अर्थ होतो याचा? म्हणजे हरी विठ्ठल स्वतः, त्यांच्याबद्दल की तुम्ही म्हणा, हरीचं नाव घ्या, सगळं होईल, हरीच सर्वस्व आहे, तेच सर्वस्व आहे. त्यांना तुम्ही जेवढं त्यांचं नाव घेताल तेवढं हॅपीनेस राहील, सगळं चांगलं होईल. दुसरं काय तुम्ही डोक्यामध्ये ठेवूच नका, फक्त हरी हरी म्हणा, एव्हरीथिंग विल बी फाईन. डीप, पण असं भारी वाटतंय. आणि इमॅजिन नव्हतं केलं मी की एक रॅपर पण आणि ही साइड पण एक असं. हा ऍक्च्युअली कोणालाच माहित नाही वाला सब्जेक्टच. मग तिथून तुला स्पिरिच्युअलिटी कनेक्ट झाली थोडक्यात, ते म्हणता येऊ शकतं. हा
मग तिथं गेलो, हे मला झालं. पण ते फक्त कसं झालं, मला थोडं शरीराने साथ दिली नाही. मला ऍक्च्युली असं वाटलं मी बेस्ट टाइम पिरियडमध्ये, तेच मी जेव्हा आळंदीला गेलतो. मग त्यानंतर असं वाटलं की मग थोडं तब्येत पण साथ द्यायना, मग गावी गेलो. मग ते इव्हेंच्युअली ते एक नसतं का की हा फ्युचर काय आहे. देन तेच म्हणजे स्टार्टिंगला तो एकदा आलता विषय की ठीक आहे जमतंय, पण आपलं फ्युचर आपल्याला कमवायचंय, शेवटी कमवायचा विषय येतो. लोक शेवटी पॅशनला पैशाशीच तोलतात. बरोबर. सो मग इव्हेंच्युअली मग म्हणलं अभ्यासच करूत, मग तिकडची लाईन लागली. पण शेवटी हे भेटायचंच होतं कशा का ह्याच्यात, अभंगाच्या ह्याच्यात वारकरी म्हणून नाही का होईना, ह्याच्यातून का होईना, पण ते शेवटी आलोच तिथं जिथं यायचं होतं. भारी. आहे ते गाणंच डोक्यात हे होतं. अजून कुठलं तरी एखादं होऊन जाऊ दे ना, काहीतरी भजन किंवा गवळण किंवा काय जे असेल ते. अं, ते नव्हते गवळण ते. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, तिथं नांदतो श्रीहरी, तिला दाखवा पंढरी. हे वाली होती, क्या ते बात म्हणत आहे. होतं. मस्त. अरे म्हणजे ही सगळी गाणी मला आता आठवतात हा. की सकाळी उठल्या हा. रेडिओ चालू असायचा घरचा हा. 7 वाजता आणि हा. त्यात ही सगळं येत गाणी होतं. रिपीट वरती व्हायची. Best. त्याच्यामुळे ही गाणी सगळी तेव्हा ऐकलेली हा. आहेत आणि ते कुठंतरी ते तिथूनच दिवस सुरू व्हायचा. करेक्ट. म्हणजे पप्पा आधी आपले आजोबा उठणार, किंवा पप्पा हा, आणि ते रेडिओचं बटन चालू होणार, Correct. मग ही गाणी प्ले होत राहणार. मग आपण त्या गाण्यानुसार आपण 8च्या बातम्या लागल्या की अरे हा आता हे आंघोळीला जायचंय आणि ते संपेपर्यंत असं. तो मला आठवतं रेडिओनुसार आपला कार्यक्रम असायचा. करेक्ट. ते कुठेतरी आता हरवलंय सगळं. सगळं मेमरीज मध्ये गेलं, हिस्ट्री मध्ये चाललंय ते म्हणते. मग आता तुम्ही रॅपर आहात, हा. नंतर ते मी रॅप पण ऐकतो. मग हा. हे असं काहीतरी केलंय विचार की रॅप आणि हे जे आपलं कल्चर आहे करेक्ट. करेक्ट. ते एकत्र येऊन असं काहीतरी एक. हा विचार खूप आधी आला होता. म्हणजे इच्छा हीच आहे की हा. इव्हेंच्युअली काहीतरी ब्लेंड करायचंय, आपलं काहीतरी मिक्स करायचंय. हा. सो पण त्याच्यात बी काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत की तुम्ही मला असं माझं पर्टिक्युलरली ओपिनियन असं आहे की म्हणजे भक्तीच्या गोष्टी म्हणजे हा ठीक आहे, तुम्ही म्युझिशियली तबला किंवा पेटी किंवा काहीतरी ॲज अ म्युझिक बीटमध्ये किंवा सॅम्पल म्हणून यूज केलं. बट तुम्ही जर ह्या गोष्टी अशा लिरिकली समजा देवाचं नाव घेतायत आणि ऍट द सेम टाइम असं नाही म्हणत की त्या गाण्यात शिव्या आहेत, बट समजा मी शिव्या देतोय दुसऱ्या गाण्यात, तर मला असं वाटतं की मी थोडं कंट्रोलमध्ये घ्यावं किंवा मी म्हणू नये. जर मी करतोय तर मला असं वाटतं मी करलच, मला आवडतंय ते खूप, इव्हेंच्युअली हेच आवडतं आणि मला. भारी म्हणतोस तू, म्हणजे ते हा. ऐकत राहावं असं वाटतं कारण की ते हम्म. कनेक्ट होतं डायरेक्ट इथं. सो मी करल, मला आवडतं आहे ह्याच्यात, मी 100% काहीतरी ब्लेंड करल. मला पण फक्त आवडेल. लोकांच्या भावना नाहीत दुखवाव्या, हे सगळ्यात मेन माझी प्रायोरिटी असेल आणि मी नक्कीच करल, मला असं वाटतं. पण मग तू एवढं सगळं हे करत होता, भक्तीमध्ये होता वगैरे, संगीत करायचं होता, मग गाण्यात शिव्या कशा काय आल्या? म्हणजे प्रत्येक रॅपरला तो प्रश्न विचारला तू की मग हा. शिव्या का? मी सांगू का काय झालं की ऍक्च्युअली मला असं वाटतं की कुठल्याच रॅपरला इच्छा नसती शिव्या द्यायची. मग माझ्या मग मते. तुम्हाला कोण म्हणतं की शिव्या दिलं तर? हा, का शिव्या देऊन फेमस होत आहे म्हणून शिव्या? त्याचं मला असं वाटतं की मे बी काही जण करत असतील की मला शिवाय देऊनच फेमस व्हायचंय वाला कॉन्सेप्ट. पण कसं होतं की आता तुम्ही पण क्रिएटर आहे, मी पण क्रिएटर आहे. आता मी 2017-18 पासून करत होतो रॅप प्रॉपर, नाही का, की लिहितोय, म्हणतोय आणि एवढं केलं, पैसे पण इनपुट जातोय, टाइम जातोय आणि मी घरच्यांना काहीतरी बोललो होतं की मी कमवल, मी हे करल ते करल. ऑब्व्हियसली मला असं वाटत नाही कुठला रॅपर आता न्यूबी करतायत, पण कुठला जुना रॅपर जो आधीपासून करतोय 15, 16, 17 पासून, त्याचं पहिलं गाणं किंवा पहिले 3-4 गाणे त्यांनी शिव्या दिल्या असतील, मला असं वाटतच नाही, बिलकुलच वाटत नाही. इव्हेंच्युअली काय झालं की तो ट्रेंडच असा हेच गेला की त्याच्यामध्ये शिव्या एवढं कॉमन व्हायला लागलं की इव्हेंच्युअली इच्छा नसतानाही मला असं वाटतं 50% ऑफ रॅपर शिव्या देतात, इन्क्लुडिंग मी. पण मग का, म्हणजे असं काय? आणि हा ट्रेंड आता समजा तुला ऐकणारा भरपूर कमी वयाची मुलं पण आहेत किंवा जे कोणी यंगस्टर तुला ऐकतात ते वगैरे, मग त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स होता ना की तू शिव्या देतोय तर अरे नाही, मग हा ट्रेंड तुम्हीच सेट करताय. नाही असं नाहीये, म्हणजे असं पण नाही म्हणत की मी नाहीच दिलं पाहिजे. शिव्या तर मस्त आहेत. जर तुम्ही हिपहॉप बघितला बाहेर वेस्टर्न साईडनं तर आणि इथं पण इव्हन आपण आता कॉमनली आपण पोरं बसलो तरी शिव्या घालतो एकमेकाला, कुठल्या पण. असं नाही की आपण त्याची माई बहीण एक करतोय म्हणून, बट ऑब्व्हियसली आपले एक एक्सप्रेशन हे यावं, बाहेर यावं की मी ऍक्च्युली काय फील करतोय. आता शिवी कोण सिरियसली देत नाही, मजेत पण देतात. सो एक रॅपमध्ये कसं होतं की तुम्हाला काय एक्सप्रेस करायचं असेल एखादं वाक्य आणि त्याच्यात त्याला तुम्ही एक्सप्रेस करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही शिवी देऊ शकता, त्यात एवढं काय होणार नाही.
आणि रॅप असं काही नाहीये की कोण इन्फ्लुएन्स होतंय, अशा मग भरपूर गोष्टी आहेत. मग मूव्हीज आहेत, सगळ्यात मेन तर बॉलिवूड आहे किंवा दुसऱ्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, मालिका आहेत, सिरियल्स आहेत. आता सिरियल्स बद्दल तर नाहीच बोलत मी, म्हणजे त्यात काय काय असतं, काय म्हणजे नाही का स्टोरी लाईन असते. मग मला वाटतं फक्त रॅपमुळे तर मला नाही वाटत की कोण रॉंग वे मध्ये इन्फ्लुएन्स होईल. लहान पण पोरं. आता तुझ्या गाण्यात तर शिव्या झाल्या, तर हम्म. प्रत्येक रॅपरच्या गाण्यात तरी काही ना काहीतरी एखादी शिवी तरी असतेच. Correct. मग गाण्यातच म्हणजे गाण्याचं टायटलच एक गाण्यात ते पालगणे हा, गांडीत हा, पालगण हा, हा. असं ते काय टायटल हा, स्टॅनच्या एका गाण्याचं तर ते टायटलच आहे. right, हे जी शिवी आहे की right, तुझ्या right. ह्याची गाणं असं हा, ते टायटल आहे. हा. तर मग हे कितपत असं तुला वाटतं की हा. अरे हे नाही केलं पाहिजे का, असं काय त्याचं असं आहे हे ना की चुकतंय? समजा ते आता समजा पालघरचा विषय बोलला तर ते कसं आहे की पालघर तर माहिती आहे सगळ्यांना, जे पण गुन्हेगारी एरिया म्हणजे ज्यांना पण माहिती आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो तो वर्ड आहे की जी पालघर नाही का, सो त्यात असं आहे की तो एक स्लँगच आहे. जर जे पण त्या गुन्हेगारी एरियामध्ये किंवा ज्यांचं थोडंफार बॅकग्राऊंड आहे त्यांना माहिती, सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट की ए भाई तुझ्या पालगण टाकल. पण तू तर त्या बॅकग्राऊंडचा नाहीच आहे ना. नाही, तुझं असं काही background नाहीये, असं काही शेतकरीचं, नाहीये, असं काही नाहीये. एज्युकेशनचं. असं नसतं की एज्युकेटेड लोकांचं तसं बॅकग्राऊंड नसतं, असं नसतं. सगळंच असतं. आता आमच्या इकडे तू पण कसं कुऱ्हाडीने काय- मारामारी होती. आमचे पण फॅमिलीज इन्व्हॉल्व्ह होत्या ह्या गोष्टीत. फक्त इकडं कोयते वगैरे चालतात, आमच्याकडे कुऱ्हाडी चालतात. हा फरक आहे. पण तुझं तर पूर्ण एज्युकेशनचं होतं जसं तू हा. सांग. मग इकडं कसं काय तू ह्या, कारण की तू पण तुझ्या गाण्यांमध्ये तू पण एक गँगस्टर, हा, प्रॉपर गँगस्टर शीटच वाटतं करेक्ट म्हणजे असं करेक्ट proper. करेक्ट. म्हणजे मी तेच म्हणतो की दोन्ही फेजेस आहेत, असं नाही. आता ही झाली ही साईड की शैक्षणिक साईड, एक चांगलं बॅकग्राऊंड आहे, बरोबर, गुड तू हुशार बॅकग्राऊंड आहे, आहे. हा, हे ते. हे झालं. पण असं सगळेच नाही ना, आमच्या अख्ख्याच फॅमिलीज नाही आहेत ना अशा. म्हणजे चुलते झाले, हे झाले, ते झाले. इव्हन आमचं पण बॅकग्राऊंड असं नाहीये की टोटलीच व्हाईट वॉश्ड आहे. आता हे झालं, पण आमच्या इकडे पण चालतात मॅटर्स हे ते. आणि माझे मोस्ट ऑफ द फ्रेंड्स इथलेच आहेत, पिंपरी चिंचवडचे आहेत, हे आहेत ते. मग इकडच्या पण गोष्टी, तिकडच्या पण गोष्टी. सो गुन्हेगारी बॅकग्राऊंड तर आहेच, नो डाऊट. पण आमच्या इकडे फक्त कोयते चालतात, आमच्या इकडे कुऱ्हाडी चालतात, एवढंच आहे. पण Next मग level. हे तू विचार नाही केला की हे कमी केलं पाहिजे? म्हणजे आताच हा. समय रेनाचा जो एक इन्सिडेंट हा. झाला, जो आता ट्रेंडिंगला, की करेक्ट लेटेंटचे सगळे एपिसोड डिलीट करायला लागणार आहे, ते केसेस झाल्या आहेत. करेक्ट. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली आता काहीही सुरू आहे, कल्चर पूर्ण वाटोळ होते, असं लोक टीका करतात त्यांच्यावरती. मग उद्या जर हे सगळं बॅन केलं तर मग तुला विदाऊट शिवाय गाणी बनवता येतील? 100%. माझी तर इच्छा आहे, करा. पण मग आतापासून तू कसं का नाही ठरवत की मग नको शिवाय द्यायला, किंवा घरचे नाही म्हणले का तुला हे सगळं करत असताना? घरचे तर पहिल्यांदा म्हणले तू हे काय करतोय, शिव्या वगैरे देतोय. कारण मी आता सगळ्यांचं कसं असतं, बाहेर पोरं शिव्या देतात, पण घरी कोणाचं सगळे क्लीन असतात सगळे पोरं, की माझा बरोबर. मुलगा तर शिवी पण देत नाही, माझा मुलगा तर सिगरेट पण पित नाही, दारू पण पित नाही, असं होतं ना. बरोबर. पण माझ्या घरी तसं नव्हतं. इव्हेंच्युअली त्यांनी मला म्हणले की अरे तू शिव्या का देतोय, असं तसं. मग ते हळूहळू त्यांना कळालं की हा जो कल्चरच आहे ना, थोडा असा आहे, म्हणजे हिपहॉप रॅप कल्चर, की त्याच्यामध्ये थोडं अनफिल्टर्डली चालतं, की त्याच्यामध्ये असं नाहीये की काही रिस्ट्रिक्शन आहेत. तुम्ही टोटली म्हणजे सेन्सर करायची काही गोष्टच नाहीये, तुम्ही अनफिल्टर्ड जाऊ शकता टोटली. सो मी पण त्यांना थोडं सांगितलं, त्यांना पण कळालं. मग त्यांनी म्हणले ऑल ओके, पण तुझं एक लिमिट ठेव, नाही का, आमचा पण विचार कर, सगळंच एक हे कर. पण त्यांनी ओव्हरऑल मला सपोर्ट दिला. पण हा फॅक्ट आहे की कल्चरवर इम्पॅक्ट पडतोय, हा तर फॅक्ट आहे. त्याला ऍग्री करतो. हा, ऍग्री करतो 100%. तर आता आपण ते शिव्यांबद्दल बोललो वगैरे, पण तुझ्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा तुझा पहिला व्हिडिओ पाहिला तेव्हा तो म्हणजे पहिला तर तो नानाची टांग पाहिलं होता. करेक्ट. मला ऋषीने दाखवला होता हम्म, आणि तो आवडला होता, त्याचं एडिटिंग वगैरे वगैरे खतरनाक होतं. पण मला जे पर्सनली जो लई व्हिडिओ तुझा आवडला गाणं, तर ते कर्मकांड होतं. करेक्ट. आणि त्यात मला कुठेतरी रेफरन्स महादेवाचा होता. बरोबर. काय एकदा म्हणून दाखव ना, म्हणजे मग मी तुला त्याच्यावरती प्रश्न विचारतो पुढे. कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल, रक्त रक्तवरी उधळा गुलाल, तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुखली ही लाळ, देवा मला मार माझा कर तू उद्धार. कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल, रक्त रक्तवरी उधळा गुलाल, तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुखली ही लाळ, देवा मला मार माझा कर तू उद्धार. कसलं पुण्य आणि
कसली प्राप्ती खोटी दिव्य दृष्टी माझं जीवन मुक्ती ना जगण्याची आशा ना मरणाची भीती ज्याला मरण्याचं भय त्याची श्रद्धा हलकी या घोरी तपस्या मी सीनचा कलकी काल भैरवाची साथ मला देऊन बघ धमकी तुझं राम नाम सत्य मी एवढा सनकी बोला जय श्रीराम याची उचला आरती हा कसे धुरामध्ये लपले दुःख माझे राव झाले तुझे चरण स्पर्श तवा घाव मिटले मी नेत्र सृष्टी मला दाव माझा देव महाकाल कर्मकांडांचा भोग माझ्या तोंडी रंग लाल रक्त रक्तवरी उधळा गुलाल तुझ्या भक्तीच्या पोटी माझी सुकली ही लाळ देवा मला मार माझा कर तू उद्धार. वेगळी स्ट्रीप म्हणजे ना हे जेव्हा गाणं मी ऐकलं ना की देवा तू मला मार माझा उद्धार कर माझा देव महाकाल आता मी फार मानतो म्हणजे महादेवांना वगैरे. तुझं जेव्हा ते ऐकलं ना म्हणलं तू खूप कनेक्टेड आहे करेक्ट स्पिरिच्युअलिटीला ह्याला आणि त्या पहिल्याच गाण्यात मला ते दिसलं. करेक्ट आतापर्यंतची गाणी फार वेगळी होती आणि मला जे हिट झालं ते गाणं होतं आपलं कॉन्व्हर्सेशन ह्याच्यामध्ये तुला कुठे जाणवलं की ह्यात आपण महादेव वगैरे आपण ह्याबद्दल बोलू देवाबद्दल बोलू असं काय झालं? माझ्या डोक्यातले टाइम पासून होतं की मला आहे ना महादेवांवर काहीतरी गाणं बनवायचं पण मला असं ते फीलच येत नव्हता म्हणजे फील इन द सेन्स की ते कसं लिहू काय लिहू आणि असं काहीच वाटलं नाही पाहिजे की म्हणजे असं काही वियर्ड वाटलं नाही पाहिजे. युजली गाणे असे महादेवांवर असे हॅपनिंग गाणे असतात. मला वाटलं मला असं डार्क थिंग्स आवडतात मग मला डार्क कसं करता येईल की समजा एक भक्त म्हणतोय पण त्याच्यापेक्षा एक ज्यांनी लय कांड केलेत जो वाया गेलाय जो चुकीचा वागतोय जो म्हणजे कलियुगामध्ये आता ह्या टाइम मध्ये जर एकदम वाईट वागलेला व्यक्ती असेल आणि सपोज तो मी आहे तर मी कसं गाणं लिहिल महादेवानं. म्हणून मी म्हणते देवा मला तू मार आणि तूच उद्धार करून टाक माझा. तू मला जर मारलं ना संपलं मी खुश आहे. मी जे बी कर्मकांड केले त्याचा भोग आहे मग माझ्या तोंडी रक्त लाल आहे रक्तासारखं गुलाल जसं उधळतं तसं रक्तवर उडतंय पण मला माहिती आहे मी चूक केली पण तू तुझ्या हाताने मला मार म्हणजे माझा उद्धार होऊन जाईल. सो त्यामुळे त्या वे मध्ये लिहिलं मी ते असं डार्क. ते हिट झालं मला आणि अरे की आपण तिथे एक्सेप्ट करतो सगळं की कुठेही जरी नाही ना चूक एक्सेप्ट केली तरी आपण त्या मंदिरात किंवा देवासमोर आपण माहिती असतं की आपण काय आणि आपल्याला तिथं रिफ्लेक्शन माहिती असतं की इथं खोटं नाही बोलू शकत. खरं आणि ते गाण्यातून मला ते हिट झालं. लय मानतो महादेवांना एकदम खूप. का बरं असं काय कुठली एक गोष्ट किंवा कशामुळे? मला म्हणजे मी कुठल्या पण ह्याच्यात असेल ना कुठल्या पण फेज मध्ये असेल ना कुठल्या पण म्हणजे किती पण वाईट असू द्या किंवा मला असं वाटतं की मग मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीला जाता जाता वाचलोय किंवा बऱ्याचशा थिंग्स आहेत की मी त्यांचं नाव जरी घेतलं किंवा जप केला थोडा पण तर माझ्यासोबत चांगलंच होतं. आणि त्याला महादेवला म्हणतात भोळा महादेव आहे भोला. सो ते मला असं वाटतं की ते माफ पण करतात तुम्ही जर मनापासून श्रद्धा ठेवली. मला असं वाटतं मंदिरात पण जायची गरज नाही तुम्ही फक्त त्यांचं नाव घेतलं ना मनापासून सगळं ओके होऊन जातं एकदम. हर हर महादेव हर हर महादेव. भोळा शंकर म्हणतात त्याच्यामुळे की ते तिसरा डोळा पण आहे. जर क्रोध आला तर तिसरा डोळा ओपन जर झाला तर सगळं नाश पण होईल पण तेवढंच सहनशील पण आहे की जिथं विष प्यायची जर आली तर मग विष आरंभ तोच अंत आहे सर्वस्व सगळीकडे तोच आहे सर्वस्व आहे महादेव म्हणजे संपलं एंड आहे तिथं सगळ्याच गोष्टींचा. तू वाचतो शिवपुराण वाचतोय मी शिवपुराण पण वाचतोय. मला असं वाटत होतं की म्हणजे त्या गोष्टीला टाइम पाहिजे आणि मी असं ठरवलं होतं की मी रोज वाचणार म्हणजे मी जर वाचतोय तर रोज मी 1 पान 2 पान का होईना वाचणारच. त्याच्या आधी मी भगवद्गीता वाचली अख्खी वाचली बरोबर 18 दिवसात 18च्या 18 अध्याय कम्प्लीट केलेत मी रोज एक करत. शिवपुराणातून तुला काय शिकायला मिळालं आणि काय त्यात? शिवपुराणवरून काय कळालं मला की बऱ्याचशा मिथ्स आहेत की हे करा ते करा पण मला मेनली असं कळालं की ऍट द एंड इम्पॉर्टंट असं आहे की म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये की आपल्या ह्याच्यामध्ये की तुम्ही आहे ना मनापासून त्या गोष्टीला माना. तुमच्याच्याने पाळणं होऊ नाहीतर नाही होऊ तुम्ही मंदिरात जावा नाहीतर नका जाऊ. तुम्हाला मंत्र तंत्र कुठल्या गोष्टीची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त महादेवाचं नाव घ्या संपलं सगळं होऊन जाईल. सगळं तुमचं दुःख संपतील तुमचं सगळं म्हणजे तुम्हाला जे पण हवंय ना ते मिळून जाईल. इव्हन तुम्हाला मागायची पण गरज नाही की देवा मला ह्या गोष्टीची गरज आहे मला हे दे. त्यांना आपोआप कळून जातं तुम्हाला ते सगळं प्राप्ती होऊन जाईल. ते मला कळाले म्हणजे जेवढं पण वाचलं आतापर्यंत. त्यातलं काय तुला आठवतंय का श्लोक किंवा काहीतरी? श्लोक तर नाहीत पाठ होत कारण प्रॉपर संस्कृत मध्ये असतात आणि एवढं मोठं आहे ते आणि पण मी त्याला जे ट्रान्सलेशन वाचत असतो प्रॉपर. एक लाईन कुठली हिट झालेली त्यातली? त्याच्यात मोस्टली आहेत ना म्हणजे कथा आहेत म्हणजे काय झालं होतं की म्हणजे कसं सगळं क्रिएट झालं किंवा ब्रह्मांचं आणि विष्णूचं कसं भांडण झालं मग महादेवांनी काय केलं पिंडीचं जे
पिंडीचं जे वरचं आणि फ्लॅट जो असतो ते कसं झालं, मग ते सगळ्या गोष्टी एक 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 डिटेलमध्ये प्रॉपर. मग कुठं तुम्हाला कोणाचं ऐकायची काही गरज नाहीये. तुम्ही ते पुराण जर वाचलं तर संपलं. मग तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल कळतील की काय कशामागं काय रिझन आहे, काय नाहीये. म्हणजे महादेव असे पहिले देव आहेत की ज्यांची मूर्ती नाही पूजली जात, त्यांची पिंड असते, बाकीच्यांची मूर्ती पूजल्या जातात. बरोबर. मग ह्या गोष्टी अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, ती रुद्राक्षाबद्दलच्या गोष्टी. काय बरं सांग ना थोडस, म्हणजे तुला समजलं होतं की रुद्राक्ष बद्दल किंवा पिंडीबद्दल. म्हणजे तेच की पिंडीचं असं होतं की जेव्हा आपले ब्रह्म आणि जे हे आहेत आपले विष्णू आहेत, मग त्यांच्यामध्ये भांडण झाले की, म्हणजे इन शॉर्ट सांगतो, त्यांच्यामध्ये भांडण झाले की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, कोण श्रेष्ठ आहे. मग त्याच्या नादामध्ये काय झालं की त्यांचे भांडणं एवढे वाढले की ते अस्त्र वापरायला लागले एकमेकाच्या विरुद्ध. मग त्याच्या नादात नाश व्हायला लागला लोकांचा, बाकीच्या देवी देवतांवर तिथं भांडणं व्हायला लागले, म्हणून बऱ्याचशा गोष्टी फुटायला लागल्या. मग त्यामुळं महादेवांपर्यंत ती गोष्ट पोहोचली. तोपर्यंत मग महादेव आले आणि त्यांनी काय केलं, एक त्याला काय म्हणतात, एक मला तो वर्ड आठवत नाहीये, त्यांनी एक स्तंभ दोघांच्या, म्हणजे एवढा मोठा स्तंभ होता की त्याचा सुरुवात आणि अंत दिसतच नव्हता. तो एवढा खोल होता आणि तेवढा उंच होता, आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये टाकला, कारण त्यांनी भांडणं करू नये. ते दोघं जण विचारात पडले, अरे हे स्तंभ कुठून आला, हे काय झालं कुठून. मग आयडिया तर लागली महादेवांनीच केला असेल. मग ते तिथं आले. मग त्यांनी तिथं यायच्या आधी काय झालं की ह्यांच्यात काय लागलं की ब्रह्मा आणि विष्णूत, की बघू हा जो कोण ह्याचा अंत शोधल, म्हणजे एंड शोधल, तो विजेता असेल, तो सर्वश्रेष्ठ असेल सगळ्यांचा. मग ते शोधायला लागले. मग शोधण्याच्या नादात काय झालं, विष्णूला बी सापडलं नाही, ब्रह्माला बी सापडलं नाही, कारण महादेवांनी बनवलेला स्तंभ आहे, कसा सापडल. मग एंड तर ब्रह्म खोटे बोलले की मला सापडला तो, आणि एक हे होतं की मला सापडलं असं म्हणलं नाही का की हा स्तंभाचं टोक, पण ते खोटं बोलत होते. विष्णूला नाही सापडलं, ते वर आले, म्हणले मला काही सापडलं नाही. तर मग तिथं महादेव आले आणि ब्रह्म म्हणला की मला सापडलं नाही का, मला सगळं सापडलं, मी सर्वश्रेष्ठ आहे. विष्णूने पण मान्य केलं, हा तुम्ही सर्वश्रेष्ठ आहे, तुम्हाला त्याचा अंत सापडला. मग तिथं महादेव आले आणि त्यांना ते आवडलं नाही, कारण ते खोटं बोलले की मला याचा अंत सापडला. म्हणून त्यांनी तिथं ब्रह्माला श्राप दिला की आजपासून तुझं कुठं मंदिर नसन, तुला कोण कधी पूजणार नाही. त्यानंतर ते उशाप मागायला लागले की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. तर त्यामुळे त्यांना म्हणले की तुला मान्यता असेल, पण फक्त कुठं जिथं पूजा होईल, जिथं हवन असेल, तिथं तुझं नाव घेतलं जाईल, पण तुझं मंदिर कधीच कुठंच नसणार. त्याच्यामुळे कुठंच मंदिर नाही. त्यामुळं ब्रह्माचं कुठंच मंदिर नाही. आणि विष्णू खरं बोलले. मग तू खरं बोलला म्हणून तू आता सर्व सजीव सृष्टीचा दाता असशील, तू त्यांना हेल्प करशील. मग त्यामुळे मग कृष्ण आले, मग आता कल्की येईल कलियुगमध्ये. सो ह्या गोष्टी सगळ्या, मग विष्णू कनेक्टेड आहेत माणसांशी, सजीव सृष्टीशी, आणि ब्रह्माचं काही कनेक्शनच नाहीये. आणि मग महादेवांचं मूर्ती का नाही, म्हणजे पिंड त्याचं मी ते आता वाचतोय, मी असं कम्प्लीट नाही केलेलं, मी सध्या तेच वाचतोय. अच्छा. सो ते कसं आहे, काय आहे ते. आणि भगवद्गीता मधून तू 18 दिवसात भगवद्गीताचे 18 अध्याय वाचले. काय वाटलं तुझ्या, प्रत्येक जो माणूस वाचतो त्याच्यासाठी भगवद्गीता त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार असते. करेक्ट. तर तुला काय कळाली भगवद्गीता तुझ्या अंडरस्टँडिंग नुसार? मला आहे ना गीता वाचल्यानंतर ऍक्च्युअली मी कोण आहे कळालं. म्हणजे मला असं त्याच्या आधी मी असं इमेजिन करत होतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी हे करल, मी ते करल, माझ्यात ही कॅपेबिलिटी आहे, किंवा दुनिया अशी आहे. पण ऍक्च्युली कळालं की ऍक्च्युली दुनिया कशी आहे आणि मी कोण आहे, दुनियापेक्षा मी कोण आहे हे कळालं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, कर्म बद्दल बोललेले, भक्तीबद्दल बोललेले, तुम्ही काय ऍक्च्युली केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला थोडा जरी प्रश्न असेल त्याच्या लाईफमध्ये की मी काय करू, किंवा मी हे बरोबर करतोय का, त्यांनी जर ते वाचलं तर त्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर, त्याला जे विचारायचं पण नाही ना त्याची पण उत्तर भेटून जातील. अशी गीता आहे. म्हणजे त्याला असं तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. आपण जर बसलोत ना, मला वाटतं 2-3 तासाचा पॉडकास्ट वेगळा होईल भगवद्गीतेवर. तुला त्यातली कुठला एक अध्याय मला ते म्हणजे तुला रिलेट झाला? इन शॉर्ट आय थिंक 10वा-11वा होता. त्यात श्रीकृष्ण अर्जुनला त्यांचं खरं रूप दाखवतात. त्याला म्हणजे त्याला असं वाटत असतं अर्जुनला की तुम्ही एवढं सगळं मला सांगतायत की हे कर ते कर, पण तू कोण आहेस, तू म्हणजे मी तुझं काय ऐकू, म्हणजे असं अशा भावनेने तो बोलला. असं एवढं रुडली नाही, पण असं बोलला की, मग ते म्हणले ते तुझं खरं रूप दाखव, मग मला कळलं. मग ते म्हणले की त्यांचं खरं रूप दाखवण्यासाठी दिव्यदृष्टी लागती. दिव्यदृष्टी फक्त कोणाला दिली होती, ऋषी व्यासनी तिकडे संजयला, धृतराष्ट्रपशी जो बसला होता संजयला दिली होती. आणि हे म्हणले हो तुला मी दूरदृष्टी देतो, मगच तू माझं रूप बघू शकतील. भर त्या जिथं चालू होतं रणांगणात.
आणि तिथं मग त्याला दृष्टी दिली आणि त्यांनी जेव्हा त्यांचं खरं रूप दाखवलं तर तुम्ही जर ते वाचलं तर त्यांचा एंडच दिसत नव्हता. म्हणजे एवढं ह्यूज दिसत होते आणि सगळीकडे तोंड आहे, हातावर तोंड आहेत, शरीरावर तोंड आहेत, 100 हात 100 तोंड, म्हणजे इतकं विचित्र दिसत होतं. आणि त्याला असं वाटत होतं की जर देव आहे किंवा कुठली पॉझिटिव्ह गोष्ट आहे, जसं आपल्या इकडे नाही का की माणसं म्हणतात की जर देव असेल तर ते छान दिसत असेल, ते बघायला ती मूर्ती छान दिसत असेल म्हणजेच ती गुड एनर्जी आहे. आपल्याकडे असं म्हणतात ना गुड एनर्जी बॅड एनर्जी. जर काहीतरी विकृत म्हणजे खराब दिसतंय तर ते निगेटिव्ह असेल. पण त्यांनी ऍक्च्युअल जेव्हा त्यांचं खरं रूप दाखवलं तेव्हा कळालं की सगळेच रूप आहेत, तुम्ही कुठल्या नजरेने बघतात ते इम्पॉर्टंट आहे. सो तो त्याचा कॉन्सेप्ट होता आणि त्यांनी जेव्हा बघितलं तो एवढा घाबरला की तो म्हणला देवा प्लीज तू तुझ्या खऱ्या रूपात ये. तो म्हणला अरे हेच तर माझं खरं रूप आहे. मग तो म्हणला तू जे कृष्णाच्या रूपात होतात त्या रूपात ये, मी नाही, मला मला हे सहन होत नाही. मग त्याचे डोळे उघडले की अरे हा साधा सुद्धा व्यक्ती नाहीये, हा खूप समथिंग एल्स आहे नाही का हा व्यक्ती. मग त्यांनी त्यानंतर लढायला नाही का हो म्हणला की हा मी लढायला तयार आहे असं. लय भारी. तर गीतेमध्ये ना एक श्लोक आहे दादा की तुम्ही नोट केला होता, मी ते ऐकूनच सांगतो तुला, की दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पुरुषमेवच. म्हणजे अहंकार, गर्व, क्रूर म्हणजे क्रूर भाषा म्हणजे शिव्या, हा सगळा घेऊन जातो तुम्हाला नाशाकडे, विनाशाकडे. करेक्ट. तर मग तू शिव्या देतोय, तू भगवद्गीता वाचली, मग तुला या सगळ्याचं काय वाटतं की खरे हे म्हणजे जर बाहेरून बघितलं ना तर असं वाटेल की हा यार हा तर गीता वाचतोय आणि ऍट द सेम टाइम ह्याचं काम तर असे की ज्यात शिव्या द्यावा लागतात किंवा असे क्रूरता आहे. हा म्हणजे क्रूरता आहे, हा. तू मारामारीच्या गोष्टी आहेत, कुठेतरी सिगरेट आहे किंवा हे ते, तर सगळं निगेटिव्ह गोष्टी दिसतात जसं तू म्हणली. तर मग यांनी चांगलं कसं होऊ शकतं? ह्याचं पण उत्तर त्यातच आहे. मला त्यातच भेटलं. मला असं वाटत होतं की मी चुकीचं करतोय, हे वाचतोय म्हणजे मी चुकीचं करतोय, कारण मी म्हणजे नॉनव्हेज पण कन्झ्युम करतो आणि नाही का अशा गोष्टी. मग मी बऱ्याचशा आधी विचारलं बऱ्याचशा जणांना आणि मग मी जेव्हा वाचलं ना पण मला कळालं की जर तुम्ही तुमचं काम करतायत आणि तुम्हाला त्या कामाव्यतिरिक्त जर तुमच्या कर्मावर, कर्म म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं हे तुम्हाला कन्फर्म माहित पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला देवावर भरोसा पाहिजे. तुम्ही त्याची जर मनापासून भक्ती केली ना तर काही प्रॉब्लेम नाहीये जे तुम्ही करताय त्यात. असं नाही म्हणत आहे मी की सगळंच करा, जे हे अननेसेसरी गोष्टी नाही. पण जर तुम्हाला ते करावंच लागतंय, तुम्हाला जर ऑप्शन समजा तिथं दिसत नाहीये. आणि आता असं पण मला वाटतं की ह्याला अजून एक गोष्ट बोलू शकतो की कलियुग चालू आहे. सो आता हे जे लिहिलं होतं, हे जे होतं हे सगळं झालं होतं द्वापर युगमध्ये. महाभारत सगळं द्वापर युगमध्ये झालं होतं. सो आता कलियुग चालू आहे तर मला असं वाटतं की आता खूप कठीण आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करणं. पण चुकीचं तर आहे नो डाऊट. आता फॅक्ट आहे. मग तू यातून असंच कंटिन्यू ठेवणार आहे पुढे पण? इच्छा तर नाहीये, बिलकुल इच्छा तर नाहीये. बट मला माझ्याकडे अजून खूप टाईपचे म्युझिक आहेत किंवा हे आहेत. सो मी इव्हेंच्युअली तेच माझं गोल आहे. पण असं वाटतं की जर हे कल्चर असेल ना, हिपहॉप कल्चर असेल ना, तर त्याला जास्त पण छेडू नये. हा आपलं थोडं त्यात मिक्स करू शकतो. बट असं नाही हो की टोटली तुम्ही तुमचे आयडिओलॉजी म्हणून त्याला टोटली हे करताय. बरोबर. चेंज मग आता करताय. डिवाइन नाही जास्त शिवाय देत, इन्स्पायरिंगच असतं. करेक्ट. असं तर मग तुला नाही वाटत की असं त्याच्यासारखं काहीतरी करावं किंवा? बेस्ट आहे, डिवाइन बेस्ट आहे भाऊ. मी म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गल्लीतला एक एक बंदा आहे ना, त्या व्यक्तीला ऐकूनच मोटिवेट झाला असेल. तो जेव्हा पण डाऊन गेला असेल ना लाईफ मध्ये, त्यांनी डिवाइन ऐकला असेल. त्यांनी तर नाही शिवाय दिले ना, पण त्यांनी ट्रेंड आणला. हा, मग तू असं का नाही विचार करत? मग ते मला असं वाटतं ते वर्क केलं त्यासोबत आणि तो वन ऑफ द इनिशियल्स मधला होता ज्याने अंडरग्राऊंडला ऍक्च्युअली मेन स्ट्रीम मध्ये आणलं. बरोबर. करेक्ट. त्यानंतर जेव्हा हे एकदम कॉमन झालं ना, हिपहॉप, DHH म्युझिक आणि खास करून मराठी हिपहॉप, सो याच्यामध्ये ह्याची सुरुवातच थोडी ह्या वे मध्ये झाली की टू द कल्चर. कारण मराठी हिपहॉप मला वाटतं सगळ्यात एकदम रॉ असेल इव्हन DHH पेक्षा, हिंदी हिपहॉप पेक्षा. त्याचं रिझन हे की टोटली वेस्टर्न हिपहॉपला अडॉप्ट केलंय मराठी हिपहॉपने टोटली. सो त्यामुळे ते साहजिकच होतं आणि मला असं वाटतं चुकीचं पण नाहीये. ज्याला त्याचं एक्सप्रेशन शिव्याद्वारे टाकायचं तो टाकू शकतो, ज्याला नाही टाकायचं तो नाही टाकू शकत. ऍट द एंड ओपिनियन्स आहेत. बरोबर. सो पण मग आता फ्रीडम ऑफ स्पीचचा जर त्यांनी तो कायदा आणलाच की हे सगळं म्हणजे रेस्ट्रिक्शन्स आणले, जसं पिक्चर मध्ये शिव्या नसतात, OTT प्लॅटफॉर्मला तुम्ही देऊ शकता. करेक्ट. तर इथं पण युट्यूबला वगैरे जर असे रेस्ट्रिक्शन्स आले तर मग सीन चेंज होईल कम्प्लीट? सीन मला नाही वाटत, कारण काय आहे की लिस्नर आहेतच, लिस्नर जे आहेत ते ऐकणारच. आणि मला असं वाटतं जर कुठला रॅपरच्या जर करिअर त्याचा इम्पॅक्ट पडतो, दॅट मीन्स त्याचं करिअर शेअर चालत होतं. सिम्पल गोष्ट आहे. तर तुला त्याची भीती नाही? मला नाही वाटत. मग दादा जे तू आता हे सगळं सीन मध्ये आहेस तू, खरंच यातून करिअर म्हणून आहे का रे? काही फक्त
नाही पाहिलं पाहिजे असं करिअर म्हणून? मला कारण की मी तुला हा प्रश्न का विचारतोय हा. ह्याचं पण माझ्याकडे रिझन आहे. कारण की तू पहिला होता मराठी मधला ज्याला बॉलिवूडचं सॉन्ग मिळालं होतं, ज्याच्यात म्हणजे तुझं हा. सॉन्ग बॉलिवूडने घेतलं होतं. Correct. असा पहिला मराठी बरोबर रॅपर तो होता बरोबर बरोबर ज्याचं बॉलिवूडने गाणं घेतलं. तर मग Correct. मला तुला हे विचारायचं की तेव्हा तुला पैसे मिळाले असतील, बरोबर मिळाले होते का? हा चांगलेच. तर मग हे खरंच करिअर म्हणून पाहू शकतो आपण? ऑनेस्टली सांगू ना, ऑनेस्टली सांगितलं तर मला असं वाटतं की नको बघूत ऍज अ करिअर. जर तुम्हाला पैसे कमवायचा जर तुमचा गोल असेल तर बघू नका. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जर खरंच मनापासून आवडत असेल, कारण मी माझे 3-4 वर्ष बंद केलेत लिटल पैसे. मी निगेटिव्हिटी सहन केली, जॉब केला, इच्छा नसताना सगळ्या गोष्टी केल्यात. मी सगळं सोडून दिलं म्युझिकसाठी, कारण मला ती आवड होती. इव्हेंच्युअली मला म्युझिक पैसे द्यायला लागलं. ठीक आहे. बरोबर. बट ज्याला जे पैसे बघून येतोय ना, की भाई ह्यात तर पैसा आहे, और छान छान कपडे घालतायत, बरोबर. छान गाडीत फिरतायत, नवीन एकदम रिच लाईफ होईल, फेम भेटतंय. तसं नाहीये. तसं बिलकुल नाहीये. रियालिटी खूप डार्क आहे. ऍक्च्युअली एक्झॅक्टली अपोजिट आहे रियालिटी. हा, कारण की रॅप म्हणलं का ते हा. पैसा दिसतो, Correct. सोन्याच्या त्या डायमंडच्या चेन्स, हा. परत नुसते पैसे उधळतात ते असे डायमंड चेन ते तर मोस्टली फेकच आहेत. 99% ऑफ सगळे फेक आहेत त्या गोष्टी. सगळे मोठे मोठे इंडियामध्ये नाहीच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कोण एवढा मूर्ख असेल इंडियामध्ये की तो डायमंड वर इन्व्हेस्ट करत ह्या टायमाला. पण तर हे तर म्हणतात की आता स्टॅन बिन त्याचे 3 त्यांनी केलं असेल, त्यांनी केलं असेल. पण मग तो दिसतो ना, रिफ्लेक्ट होतं हा. की हे पैसा वगैरे. हा, ते खरंच आहे तसं? पैसा आहे, नो डाऊट आहे, पण सगळ्यांनीच नाही ना कमवलं. तो पण विषय ना. आता तुम्ही रॅपर जर घेतले 100 जण, त्यातले दोघं तिकच कमवत आहेत. विन रेशो किती? विन रेशो काहीच नाहीये ना, नाहीच आहे जवळपास. आणि यात रिस्क आहे, हाय रिस्क आहे की नाही झालं तर काय करणार. टाइम बी वेस्ट झाला, सगळंच वेस्ट झालं. हा, तुम्ही जर लय पैशावाले आणि ती दुसरी गोष्ट आहे. बट मला वाटतं ज्याला जो चांगला म्युझिशियन आहे ना, तो ऍट द एंड ज्याला रक्तातच आहे ना, ज्याला ती इच्छा आहे ना म्युझिकची, तोच करू शकतो. पैशासाठी येणार असं बी 2-4 गाणे टाकल गायब होऊन जाईल. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे सीन सगळ्यात वाईट काय पाहिलं होतं? वाईट दिवस कुठं पाहिले होते 4 वर्षात? तू करत होते, पैसे मिळत नव्हते, पण असं एक दिवस आलता मला वाटतं रोजच वाईट आहे भाऊ. रोजच दिवस वाईट आहे, रोजच चांगले. मला वाटतं ऍट द एंड. पण असं एक दिवस की जो हा. तुला लईच लो हिट केलं होतं तेव्हा, की अरे आता काय खरं तुला सेल्फ डाऊट आलता असं? मी आई वडिलांना बोललो की मी 1 वर्षामध्ये हे करेल, नाही का. मी 1 वर्षामध्ये एकच गाणं टाकलं. मला असं वाटलं होतं मी 5-6 गाणं टाकलं. एकच गाणं टाकलं. मला ऍक्च्युअल जेव्हा मी ते सुरू केलं तेव्हा कळालं की काय काय गोष्टी असतात, बिहाइंड द सीन काय गोष्टी असतात, व्हिडिओसाठी काय करावं लागतं, ऑडिओमध्ये काय करावं लागतं, किती खर्च येतो. आणि नवीन नवीन तुम्ही मार्केटमध्ये उतरलात की तुम्हाला कळतं की पैसे लुटणारे पण आहेत, काही चांगले पण आहेत. माणसं ओळखायला पहिले 2-3 वर्ष त्यातच जातात माणसं ओळखायला. आणि त्याच्यामध्ये असं झालं की माझ्याच्याने ते झालं नाही. म्हणजे मी कमवू नाही शकलो, पण मी घरी मागत नव्हतो पैसे, ही चांगली गोष्ट होती. मी फक्त इनिशियली 10-15 हजार घेतले तेवढंच. मग त्याच्या व्यतिरिक्त मला असं व्हायला लागलं की मी 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, मी नुसतं बर्नच करतोय पैसे, काहीच व्हायना झाले आणि ह्यातून रेव्हेन्यू येत नाही. पण मी खुश होतो कारण मी म्युझिक करतोय. पण घरच्यांना काहीतरी वाटतच असेल ना, त्यांनी बोलून नाही दाखवलं मला कधी, पण 100% त्यांना काही ना काही ते वाटत असेल की अरे करतोय काय हा, भटकला तर नाहीये ना, असं वाटतच असतं. बरोबर. मग त्यामुळं मी जॉब चालू केला. बिलकुल इच्छा नव्हती, बिलकुल नव्हती. म्हणून मी ते एक 17-18 हजाराचा जो जॉब होता मी ते चालू केला, कारण मला ते म्युझिक मधून म्युझिक बनवायचंच होतं. स्टील काही बी होत्या तिकडं. मला थोडासा भरोसा होता स्वतःवर की काहीतरी होईलच इव्हेंच्युअली. रडला होता का कधी या लय सगळ्याचं? लय रडलोय, लय की रडलोय. होईल की नाही असं? मला वाटतं प्रत्येक रॅपर रडला असेल. आता किती बी मोठा असेल ना रॅपर किंवा म्युझिशियन, तो रडलाच असेल. किती बी कॉन्फिडेंटली त्यांनी बोलू द्या, किती बी असू द्या. सगळे आर्टिस्ट आहेत शेवटी, सगळे आर्टिस्ट आहेत. सगळे इमोशनलच असणार. सगळे आर्टिस्ट सगळ्यात मोठा इमोशनल फुल असतो माझ्या मते. सगळे रडलेत भाऊ, सगळे. आता ते कसं असतं की लपवायचं एक आणि दाखवायचं एक वाला विषय असतो, पण सगळे इमोशनल असतात आर्टिस्ट. तुम्ही पण आर्टिस्ट आहेत, तुम्हाला पण माहिती आहे त्या गोष्टी. लय रडायला लागले. दादा हे सगळं करत असताना तू जेव्हा आता गली गँगला तुझं रिसेंट गाणं गली कुकुटा. गँग सोबत आलं, म्हणजे एका मोठ्या लेबल सोबत आलं, Correct. मोठ्या कंपनी सोबत आलं, तर जेव्हा लेबलला साईन होतो म्हणजे तुमचं लाईफ सिक्युअर झालं थोडक्यात आता? नाही, कोण म्हणलं असं? कारण की लेबलला साईन झालं म्हणजे हा. कुठल्या तरी एका मोठ्या कंपनी सोबत तुमचं कॉन्ट्रॅक्ट साईन झालं म्हणजे तुम्हाला खूप पैसे मिळतात, असं एक डोक्यात आहे कन्सेप्ट. जे नॉन लिस्नर सॉरी जे ह्या फील्ड मध्ये नाहीत पण असं त्यांना माहिती की हे sign झालं आहे म्हणजे ना, पैसे. बाहेरचा चेहरा आहे. आता गली गँगचा माझा वेगळा विषय, माझी खूप मोठी गोष्ट आहे. मला थोडं सांगू वाटतं याच्याबद्दल की मी जर हिंदीमध्ये जर कुणाला पहिल्यांदा ऐकायला चालू केलं असेल तर डिवाइनला केलं.
2014-15ला, ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं मस्त सीन झाला की 2024 एंड 25च्या स्टार्टला माझं डिवाइनच्याच लेबलनी गाणं आलं, फुफुटा गाणं, राईट. बरोबर. सो ते एक स्वप्न पूर्ण झालं गली गँगचं. आणि माझं एक, आणि प्लस काय झालं, तर मी ऑलरेडी, कुणाला माहित नाही गोष्ट, 2-3 वर्षापूर्वी मी ऑलरेडी एकदा गली गँग काइंड ऑफ म्हणजे त्यांच्यातले काही जे आहेत वर काम करणारे, त्यांच्यासोबत मी ऑलरेडी काम केलं होतं एका कॅम्पेनसाठी, ऍड कॅम्पेनसाठी. सो त्यांच्याशी कनेक्ट होता. आणि मला असं आतून पण कळालं होतं की त्यांच्यातल्या बऱ्याचशा जणांनी डिवाइननी पण गाणे ऐकलेत माझे, असं मला कळालं होत्या बऱ्याचशा गोष्टी. सो इव्हेंच्युअली ही पण गोष्ट झाली, भारी झालं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर बाहेरून तुम्ही जो प्रश्न विचारला की लेबल बद्दल काय मत आहे, तर मला वाटतं की डिपेंड्स ऑन कॉन्ट्रॅक्ट, की कॉन्ट्रॅक्ट काय आणि नेमकं काय. पण मोस्ट ऑफ द टाइम मला असं वाटतं की साईन नाही झालं पाहिजे एका अंडरग्राऊंड रॅपरनी. समजा त्याला जर असा भरोसा असेल की हा मी माझ्या स्वतः मी पैसे बर्न करू शकतो, तर त्यांनी करावं. ही माझी स्वतःची हे ओपिनियन आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर असं असेल की हा त्याला क्रू पाहिजे, टीम पाहिजे, किंवा त्याला ऍक्च्युअली जसं आता मला सगळं होतंय, बट स्टील मला अजून अपग्रेड करायचंय, सो मी जाऊ शकतो त्यासाठी. मग ते पैशासाठी तर जाऊच नका. तुम्हाला नीड माहित पाहिजे ऍज अ आर्टिस्ट, आणि लेबलला पण माहित असतं की त्यांना काय हवंय. आता ते तर बिझनेस करतायत, त्यांना माहिती आहे त्यांना काय हवंय तुमच्याकडून. बट आर्टिस्ट काय करतो की पैसे भेटतायत, मग मी साईन होऊन जातो, 2 वर्ष साईन होतो, 3 वर्ष साईन होतो, 5 वर्ष साईन होतो. मग त्याचे परत काही इश्यूज होतात, ते त्याला सहन करावं लागतात. पण मग बिझनेस कसा आहे नक्की हा, की लेबल तुम्हाला पैसे देतं हे करायचं, त्यांना काय फायदा होतो? याचं जर इन शॉर्ट सांगायचं गेलं तर तुम्ही त्यांना, ते तुमच्यावर पैसे लावतात, करेक्ट. मग त्याच्या बदले ते तुमचे गाण्याचे मास्टर्स विकत घेत आहेत. मास्टर्स म्हणजे राईट्स, अधिकार तुमचे. ओनरशिप विकत घेत आहेत. म्हणजे डिपेंड ऑन आर्टिस्ट किती ते पर्सेंटेज, किंवा कधी 100% बी घेतात, कधी 70-30, 50-50, डिपेंड ऑन आर्टिस्ट किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे. मग त्यांना जर एखाद्यामध्ये फ्युचर दिसलं तर ते त्याच्यावर इन्व्हेस्ट करतात. आणि जर एखादा ऑलरेडी मोठा आहे तर ती दुसरीच गोष्ट आहे. पण मोस्टली त्यांचा बिझनेस असा चालतो की ते तुमच्यावर इन्व्हेस्ट करतात इन फ्युचर. जसं आपण स्टॉक मार्केटमध्ये एखादं पेनी स्टॉकवर इन्व्हेस्ट केलं, देन तो मोठा होतो. तो कॉन्सेप्ट आहे थोडक्यात. अच्छा. आणि मग तुला इकडून एमईवे बंटा इकडून वगैरे, बंटा रेकॉर्ड्स कडून नव्हते आले का ऑफर्स वगैरे? ऑफर्स ऍक्च्युअली सांगायला गेलं ना तर बऱ्याचशा लेबल कडून आलेत, आणि आता पण येत आहेत. एमईवे त्यांच्यासोबत, त्यांच्यातले बरेचसे जे आहेत ना आता साईन, त्यांच्यासोबत मी काम करणारे किंवा केले म्हणता येईल. किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे बीट प्रोड्युसर्स आहेत, त्याचे पण माझे चांगले मित्र आहेत, जसं टोनी जेम्स आहे, किंवा अजून बाकीचे आहेत रॅपर्स त्यांच्यातले. म्हणजे सगळ्यांशी आहे, असं नाहीये की हे सगळ्या रॅपर्सशी चांगलं आहे. आणि मग तुझं फक्त ह्यांचंच का वाकडं आहे बरं? पुण्यातल्या रॅपरचं, मुंबईच्या रॅपरचं थोडक्यात चांगले, वाकडं नाहीये कोणासोबतच, सगळेच भारीत. मला वाटतं पर्सनली पुण्यातले सगळ्यात भारी रॅपर आहेत. सगळ्यांचे बाप जर असतील तर फक्त पुण्याचंच हिपहॉप आहे, मला असं वाटतं, जो ऍक्च्युअल रॉ शीट करतोय. वाकडं असं ऍसच कुणाचं नाहीये. ओपिनियन असतात प्रत्येकाचे. वाकडं होतं तुझं सगळ्यांना माहिती, मग ते नीट झालं का? वाकडं नव्हतंच भाऊ, काय असं काही नाहीये. पण हा, सगळं सॉर्टेड आहे, सगळे आपापल्या ह्याच्यात हे थिंग सॉर्ट झाल्या, बरं झालं. जिथं जिथं असतील नसतील काही विषय नाही, पण सगळं ओके. आणि पुण्यातले रॅपर कोण मित्र आहेत तुझे? पुण्यातले रॉक्सन आहे, गावठी आहे, अजून बरेचसे आहेत. पीसीएमसीचे बरेचसे रॅपर आहेत, सगळेच. आता सगळ्यांचे नाव मित्र नाही, तसा काहीच इश्यू नाहीये. पण मला असं वाटतं पर्सनली संबाटा वन ऑफ द फायनेस्ट लिरिसिस्ट असेल सीन मधला. आणि ऍक्च्युली त्यांनी केले, असं नाही म्हणतात डिनाय, ह्या गोष्टीला कोणच डिनाय नाही करू शकत. त्यांनी ऍक्च्युली केले हिपहॉपला, मराठी हिपहॉपसाठी भरपूर काय केले त्यांनी. सगळेच करतायत, नो डाऊट सगळेच करतायत. पण एक कमर्शियल अँगल असतो, एक तो वाला त्यांनी दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा थ्रो खतरनाक आहे. बाकी असं काहीच नाहीये कुणासोबत म्हणजे नाही का हे अपोजिट. डिस्ट्रॅक्ट जो कन्सेप्ट येतो की एक रॅपर दुसऱ्या रॅपरला डिस करतो, तुझ्या गाण्यांमधून पण भरपूर कमेंट्स मध्ये मी पाहत होतो, जेव्हा पाहत होतो की तू ह्याच्यावर शॉर्ट्स घेतले, त्याच्यावर शॉर्ट्स घेतले. मग अशी गाणी का काढावी लागतात की दुसऱ्याला आपण शिवाय देऊ? किंवा डिसचं असं आहे ना की असं नसतं की जर आता एक सांगू का इन शॉर्ट, तर आपल्या जी ऑडियन्स आहे ना, मराठी हिपहॉप जस्ट बॉर्न झाल्या आता, मला असं वाटतं बेबी आहे नाही का. आणि त्याच्यामध्ये ना ऑडियन्स नवीन आहे म्हणून ऑडियन्सला काही गोष्टी कळत नाहीत की शॉर्ट्स देणं किंवा ही लय कॉमन गोष्ट आहे. कोण पण कुणावर देतं, एखादं कुणाला कोण काहीतरी गाण्यात बोललो आणि त्याला नाही पटलं तर तो गाण्यामध्ये बोलतोच. असं काही नसतं की त्याचं काही पर्सनल थिंग्स असतात, राईट. आणि डिसचा असा विषय असतो की डिस म्हणजे लिटरल डिस, की तुमचं काहीतरी विषय आहे, करेक्ट. आणि मला वाटतं की फक्त बोललं तरी आपली ऑडियन्स अशी आहे ना की डायरेक्ट कनेक्ट करायला लागते थिंग्स.
आता समजा मी आता बऱ्याचशा अशा गोष्टी होतात की तुम्ही भलत्याला बोलतात, तुम्ही 4 जणांना बोललेलं असतं, पब्लिक एक जणावर घेते होती उडून की नाही का, की अरे ह्यालाच बोलला असं होतं. आता बिहाइंड द बॅक लय थिंग्स होतात, लय थिंग्स की कुणाचं कुणासोबत काय चाललंय काय नाही चाललंय, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, मोठ्या मोठ्या पण गोष्टी होत राहतात. सो ह्या बिहाइंड द बॅकच्या गोष्टी आहेत, पण ते ऑडियन्स कसं करते, लगेच पंप देते त्या गोष्टीला, आणि त्यामुळे उलटा आर्टिस्ट मध्ये भांडणं लागायला लागतात अजूनच, इव्हन बरोबर. फ्रेंड्स जरी असले तरी. मग तुझी झालीत का भांडणं अशी म्हणजे ऑफ द कॅमेरा? नाही ऍज सच म्हणजे असं भांडणं म्हणजे फिजिकल भांडणं वगैरे नाहीयेत. ऑब्व्हियसली ओपिनियन, कुणा ना कुणाचे ओपिनियन आपल्याला पटतात नाही पटतात, हे त्याच्याबद्दल कानपुसाई करतं, हे त्याच्याबद्दल करतं. डर्टी तर आहे, सगळी जिथं जाईल तिथं घाण आहेच. आणि हिपहॉप मध्ये तर सगळ्यात जास्त रॉनेस आहे ह्या बाबतीत. सो त्याचा विषय नाहीये. पण ऍट द एंड हे चांगली गोष्ट आहे की सगळे युनिक आहेत, प्रत्येकाकडे आपापला साऊंड आहे. खास करून पुण्यामधला हिपहॉप, असं नाही म्हणत आहे सगळ्याच मुंबई सगळ्यात भारी, पण मला पुण्याचं हिपहॉप जास्त आवडतो. सगळेच भारी आहेत, एक नंबर करायला सगळेजण. बरोबर. साऊंड झालेत पुण्याचं वेगळं, पीसीएमसी वेगळं. तू कुठला नेमकी, पुण्यातला की पीसीएमसी? मी धाराशिवचा आहे भाऊ. धाराशिव. फक्त माझं जन्मभूमी धाराशिव आहे, माझी कर्मभूमी पुणे. सो बोथ. पण मी तिथून आलोय, मग माझी ही जी साईड आहे, ही अभंगवाली, ही वाली साईड धाराशिवची. पुणे मला ते हिपहॉप हे करतं, मला ते नाही का एक अफेक्शन देतं किंवा एक मोटिवेशन देतं की अरे कर, असं नाही का. सो ती गोष्ट आहे. आता मग एवढं चांगलं होत चाललंय, तर मग आता मी प्लॅन करतो इकडे शिफ्ट व्हायचा पुण्यालाच. आता मी जाऊन येऊनच करतो म्युझिक. सो सगळं चांगलं चाललंय, सगळ्यांचंच चांगलं चाललंय. जे नानाची टांग होतं हा, त्यातले जरा ऐकव ना, 2-3 गाणी तुझी, ज्यातली तुला पर्सनली कुठलं आवडतं? मला नानाची टांग आवडतं, तसं तुला कुठलं आवडतं? मला नानाची टांगच आहे ज्याने मला म्हणजे ऍक्च्युली एक लॅम्प लाईट दिली. कर्मकांड एक आवडतं मला त्याच्या व्यतिरिक्त. आणि आत्ताच रिसेंट फुफुटा. नानाची टांग मी पहिले ऐकलं होतं, तर नानाची टांगचं काहीतरी कुठलं तरी वर्ष. अरे चादर मोड तुझ्या नानाची टांग, तुझ्या नानाची टांग, तुझ्या नानाची टांग, मारू तुझी डांग, बिना द्वाऱ्याचा भावरा तू बाहेरा लंड, माय घालू नको मधी मधी जिरल कंड, थंड मध्ये भंडवर नाही आला बाईचा छंद, ये मिरचीच्या खळ्यात आणि पकड माझा दंड. अरे चादर मोड तुझ्या नानाची टांग, चादर मोड तुझ्या नानाची टांग, आणि तुझ्या नानाची टांग, मारू तुझी डांग. बीफ नाही भाव मी तर बाजार खाल्ला, माझं भरलं नाही पोट म्हणून रॅपर गिळला. MH25चा दादा आला धोत्रात घ्यायला, पिढ्या जातील सात माझ्या सारखं लिहायला, का मी पुण्यात वाचतो यांना मिरच्या झोंबल्या, ऍसिड राईम्स पडल्या हाताला खपल्या, यांच्या आत्मा पळल्या उरल्या बॉड्या कोंबल्या, अस्तित्व भस्म मग हराळी वाफल्या, कुराडीचा दांड आणि गोतास काळ, यांच्या फोटोला लावला मी फुलाचा हार, स्निकर पेक्षा भारी चप्पलाचा काळ, हा रानटी वार सरळ कानाखाली जाळ, अरे चादर मोड तुझ्या नानाची टांग. असं क्या बात आहे, क्या बात आहे. फुल असा गावठी स्वॅग आपल्याला येतो एकदम. मिक्स ब्लेंड, स्नीकरच्या काळात चपला कोल्हापुरी. आणि आता जो तुझा गली गँग सोबत चालला फुफुटा, हा तो पण त्याचं मला लास्टचा पार्ट आवडतो त्याचा फुफुटाचा. तो असा आहे, आधी फोन नाही उचलला आता करू नका कॉल, मी उडणारा बुल जसा निफ्टीचा कॉल, माझ्या बापाने शिकवलं कधी पडू नको घाळ, होते स्वप्नच मोठे म्हणून लांबवली शाल, आज बोच्या खाली कार, उद्या खांदे भेटतील 4, कसा विसरू मी झालेला ग आई अपमान, माझ्या जीवाला आले कार म्हणून सामानाला घार धार, कसा विसरू मी आई ते आपल्यांचे वार, होता तबल्याला तडा आणि फुटलेली टाळ, आमच्या हक्काच्या पिठामध्ये कुत्र्यांची लाळ, माझ्या गोठलेल्या रक्ताला माऊलीची माळ, माझा पुन्हा जन्म झाला जेव्हा भेटला मला ताल, होता तबल्याला तडा आणि फुटलेली टाळ, आमच्या हक्काच्या पिठामध्ये कुत्र्यांची लाळ, माझ्या गोठलेल्या रक्ताला माऊलीची माळ, माझा पुन्हा जन्म झाला जेव्हा भेटला मला ताल, फक्त रॅप नाही करत आम्ही गाजवतो काळ, बॉलिवूडला नाचवतो मराठी हिपहॉप, तुम्ही सीन करा घाण मी सीन मधला त्राण, तुझ्या मादीला विचार कसे काढतो मी प्राण, तुझ्या मादीला विचार कसे काढतो मी प्राण. खतरनाक. म्हणजे ते म्हणजे ह्याच्यामध्ये ना मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा ते भावना पण होत्या की आई कसं विसरू झालेला अपमान, आणि मी हे का करतोय ते सगळं त्यात आहे. आणि तुझं एक दुसरं होतं की सुपला शॉट, आणि एक दुसरं होतं ज्याच्यात ते फॉंक म्युझिक. पहिलं फॉंक आपणच केला असेल मराठी. म्हणजे मराठी मधला पहिलं फॉंक म्युझिकचा व्हिडिओ तुझा होता, त्यात खाली तू ती पिन केली आहे ती कमेंट की लोक म्हणत होते कमेंट मध्ये अरे म्युझिकच ऐकू येते तुझे लिरिक्स ऐकू नाही येते, मग ते एकाने सांगितलं अरे फॉंक म्युझिक मध्ये लिरिक्स कमी ऐकत. मी त्यामुळेच म्हणलं ना की मराठी ऑडियन्सला आहे ना तेवढं अजून म्हणजे चांगली ऑडियन्स खूप सपोर्टिव्ह आहे, पण त्यांना म्हणजे ते मला वाटतं ऍक्सेप्ट करायचं नाहीये की कोणी काहीतरी युनिक करते.
असं झालं. कारण फॉंक आहे ना मला वाटतं DHH मध्ये पण नसेल केला, परत रागाने केला माझ्यानंतर 1 वर्षानंतर. आणि फॉंक केला, लोकांना कळालंच नाही काय करतोय. लोकांना वाटलं अरे मिक्सिंग मास्टरिंग चुकली भाई तुझी, नाही का, तुझा आवाजच येणं झाला व्होकलचा, बीट जोरात वाजायला लागली, ती बी फाटकी डिस्टॉर्टेड साऊंड आहे, काहीच कळणं झाले, अरे काहीतरी गंडलं. पण ते मुद्दामून केलं होतं, असं झालं होतं. ना तू एक ना मध्ये ड्रिल सॉन्ग केलं होतं, ज्याच्यामध्ये अॅनिमेच्या रिलेटेड काहीतरी होतं आणि ते गाणंच वाढी होतं. घाव, ते एकदम म्हण ना घाव. हा बरोबर. घावलंय घातक आमचं तुला वाचू शकत नाही कोणता हकीम, भाव नाही ताटत तुमचा बिनाविष मारतो नको झिन्नाला धिंग. घावलंय घातक आमचं तुला वाचू शकत नाही कोणता हकीम, भाव नाही ताटत तुमचा बिनाविष मारतो नको झिन्नाला धिंग. दोष माझं गे नावानी कोस, दादाच्या नावावर मौज, दादाच्या नावावर ढोंग. रोख शब्दाला नाही याच्या रोख. नाही, हे जे ड्रिल सॉन्ग तू आता म्हणला, तर ह्याच्यामध्ये कसं होतं की 2 वर्ष मध्ये एका वर्ष मध्ये असं होतं की म्हणतो जय भीम आणि एकदा संविधान वाच. नाही बोला. आणि पुढं असं होतं की 96 कोळी मराठा, असं काहीतरी तू काहीतरी म्हणलं होतास. सो ते कळलं, एक तर ते फास्ट होतं, तर ते लक्षात आहे. तुला नक्की म्हणायचं काय होतं? तर तिथं माझं असं म्हणणं होतं की संविधान वाचणं इम्पॉर्टंट आहे, कारण मी त्याच्या पुढे जस्ट बोललं पण होतं की गुन्हेगारला किंमत नाही, सगळ्यात वर लॉज, राईट. सो त्याचं माझं असं म्हणणं होतं की आपल्यामध्ये जास्त गुन्हेगारीला हिपहॉप मध्ये जास्त ग्लोरिफाय करतात. जर भाई अरे हा गँगस्टर रॅपर आहे, मग त्याला ग्लोरिफाय करतात. पण इंडियन कल्चरमध्ये असं जमत नाही की तुम्ही गुन्हेगाराला, कारण भाई आतमध्ये गेला की मेला मग तू मार खाणार. सो त्यामुळे असं त्यामुळे म्हणलं होतं की अबोला जय भीम, थोडं वाच संविधान. गुन्हेगाराला किंमत नाही, सगळ्यात वर लॉज पेक्षा मोठा नाही कोण गुन्हेगार. बरोबर. उडून घ्या मामाचा मोठाले रॉड, म्हणजे पोलीसवाले मारतील तुम्हाला. सो तुम्ही लॉजला फॉलो करा. आणि 96 गोळीचं आय थिंक त्याच्या आधीच्या वर्षमध्ये होतं. सो ते मेनली तिकडं होतं, महाराजांना कनेक्ट करत होतं की 96 कोळी गुस्ती आमची तोफ. सो कारण जे मराठा एम्पायर होतं त्याच्यामध्ये मोस्टली जे स्ट्रेंथ होती ती तोफेच्या रिलेटेड होती, की भाई ह्यांची तोफ लय डेंजर होती. म्हणजे तोफ पण चोरल्या बी होत्या आणि काही बनवल्या पण होत्या, जे आपले फेमस तोफ आहेत. सो ते होतं. पण ते काय झालं की 2 गोष्टी एका सॉन्ग मध्ये आल्या की मग ते कसं झालं की इंटरकनेक्ट करायला लागले लोक, की तू कुणाला तरी काय म्हणतोय, कुणाला तरी काय म्हणतोय असं. सो तसं काय नव्हतं. सो हे क्लिअरिफाय केलं. ते मग कसं होतं, तेवढंच ऐकतात लोक आणि त्यांना असं वाटतं की असं आहे, बट पुढं पण ऐकलं पाहिजे ना अख्खं गाणं. पूर्ण ऐकून त्याचं. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की रॅप आपल्या शाळेत असायचं ना की संदर्भ सहित स्पष्टीकरण, असं ते तुम्ही गाणं म्हणले, तुम्हीच एकदा संदर्भ मला तेच वाटतं, स्पष्टीकरण दिलं पाहिजे, म्हणून कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. मी बऱ्याचशा गाण्यातलं माझे ना लिटल काही बंद आहेत ना, असे डिकन्स्ट्रक्ट करतात, असं अख्खं गाणं आहे ना असं लिहितात, ह्याचा रेफरन्सचा हा अर्थ आहे, ह्या रेफरन्सचा तो अर्थ आहे. मला असं वाटतं ते त्यांनी करायचं, आता मला वाटतं सगळ्या आर्टिस्टनीच करावं लागेल, कारण पब्लिक कसं बी उचली करायला लागली, कुठून बी कनेक्ट करायला लागली. काही कॉन्ट्रोवर्सी होऊ शकतात. त्यांची पण चूक नाहीये, कारण नवीन आहे, जस्ट बरोबर उगम पावलाय ह्या. नाही, पण हे जेवढं काय म्हणतात त्याला, हे असं क्लिअरिफाय करणं गरजेचं असतं, नाही तर त्याच्या उगाच काहीतरी होतं, पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं झालं ते कव्हर केलं. आता ह्या गाण्याच्या आधी तू जे ड्रिल म्हणलं होतं, त्यातले अॅनिम वगैरे होते, काय विषय रे अॅनिम बिनिम? मी आता ठेवलेत आता ते माग जरा ड्रॅगन बॉल झीचे वगैरे, कारण की टीम म्हणली ठेवू आपण ते. मी तर काय पाहिलेलं नाही, पण काय तुझ्या प्रत्येक गाण्यात काहीतरी मेटाफर असतंच अॅनिमेचं. मला काय झालं, मी म्हणजे आधी अॅनिमे बघत होते, गोकू वगैरे आपल्या कार्टून नेटवर्क येत होते ना, ड्रॅगन बॉल झी वगैरे, पण त्यानंतर हे बंदच झालं अचानक. आणि मग मी थोडं सर्च वगैरे केलं तर मला कळालं की ह्याच्या पण पलीकडं अजून खतरनाक अॅनिमेज आहेत. मग मी त्याला थोडं बघायला लागलो. मग मांगा काय असती ही गोष्ट कळाली, की म्हणजे जसं आपल्या इकडे एखाद्या गोष्टीला कॉमिक बोलतात, सो त्यांच्या इकडे प्रॉपर जे लिहिलेलं असतं रिटर्न त्याला मांगा म्हणतात जपानमध्ये. मग ते रीड करायला लागलो, मग अॅनिमे बघायला लागलो. एवढा नाद लागला. मग इव्हेंच्युअली मला असं वाटलं की अरे हे जरा युनिक आहे आणि हे कोण करत नाही जास्त, नाही का, हे म्युझिक मध्ये हिपहॉप मध्ये ह्याचा कोण रेफरन्स देत नाही. आणि मला जास्त असं लिरिकल आवडतं, टेक्निकल गोष्टी, रेफरन्स द्यायचा ह्या गोष्टीचा त्या गोष्टीचा, बघू कोणाला कळतंय. मी ते असंच मध्ये पहिल्यांदा नानाची टांग गाण्यामध्ये ते मी इंट्रोड्यूस केलं अॅनिमेचं. डेथ नोट अॅनिमे होता, त्याचं मी रेफरन्स टाकले होते. एवढ्या जणांना आवडलं, ते अख्खी टॉप कमेंट त्यांनीच भरलेली, डेथ नोट रेफरन्स दिला, हे केलं ते केलं, किराचा रायवल मी, हे ते. म्हणलं भाई ऑडियन्सला आवडतंय ही गोष्ट. सो मग मी प्रत्येकच गाण्यामध्ये एक अॅनिमेचा रेफरन्स. परत मी काय केलं, एका गाण्यात रेफरन्स नाही दिला तर खाली कमेंट यायला लागल्या की काय राव दादा, ह्या गाण्यामध्ये तर तू रेफरन्सच दिला नाही अॅनिमेचा. पण भारी आहे अॅनिमे, खरंच भारी आहे. माझं पर्सनली वाटतं सगळ्यांनी बघितलं पाहिजे. का बघितलं पाहिजे? सगळेच म्हणतात जे अॅनिमे बघतात की तुम्ही एकदा अॅनिमे, काय अॅनिमे का पाहायचं? त्याचं कसं आहे, थर्ड पर्सन व्ह्यूनी बाहेरून लोकांना वाटतं की हे तर कार्टून आहे, ह्यात काय असणार आहे. पण मला असं वाटतं की मूवीज फेल आहेत भाऊ, वेब सिरीज फेल आहे, सगळं फेल आहे. त्याचे स्टोरी लाईन एवढ्या खतरनाक आहेत.
आणि त्यांचं अॅनिमेशन एवढं खतरनाक आहे की जो त्याला बघल ना ते हे बंदच करेल हे मूवीज वगैरे सगळं बघायचं. पण घेण्यासारखं काय आहे? स्टोरी. आणि मला असं वाटतं मी एक अॅनिमे सांगेल, अटॅक ऑन टायटन. तुम्ही जर तो बघितला ना म्हणजे तुम्हाला असं वाटेल म्हणजे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पण भेटतील आणि तुम्हाला असं वाटेल अरे ही लाईफ आहे बाई, ही खरी रियालिटी आहे लाईफची, की आपण एका भ्रमात जगतोय आणि ही रिअल रियालिटी आहे. मला असं वाटतं जर कुठला बघू नाही तर नका बघू, पण अटॅक ऑन टायटन एक अॅनिमे मी म्हणजे पूर्ण सजेस्ट करतो की ते बघितलंच पाहिजे ऍटलिस्ट. भारी. मी तेच विचारणार होतं का, मला ते एक वन पीस नेटफ्लिक्स वरती आलं होतं तेव्हा मी पाहिलं होतं, आवडलं होतं जरा काय. वन पीस लय मोठा आहे पण तो अॅनिमे सगळं सोडून तुम्हाला तेच बघत बसावं लागेल मग. खरंय, त्याच्यामुळे बघत नाही मी. तोच ती विषय एक सवय. पण एकंदरीत अॅनिमे तू वापरतोय, हे सगळं वापरतोय आणि पुढं काय येणार आहे आता? आतापर्यंत मागं जे झालं त्याच्यावर बोललो, पुढं कुठलं गाणं येणार आहे ते जरा. मला असं वाटतंय असं पण सगळ्यांना माहिती आहे मी काय ना काहीतरी अनएक्सपेक्टेडच गोष्टी करतो, काहीतरी माझ्यासारखं काय ना काहीतरी ऑड एक्सपेरिमेंट करत असतो ऑड इंजिनियर म्हणून तो ऑड इंजिनियर भाऊसोबत थांबलो इथं बसलोय. मग तोच विषय काय ना काहीतरी युनिक, वेगळे साऊंड्स, वेगळ्या गोष्टी येतील प्रत्येक बाबतीत, ऑडिओ वाईज, व्हिज्युअली. आणि एक्सक्लुझिव्हली सांगतो अल्बम येतोय ह्या वर्षी अल्बम येतोय आणि एकदम युनिक विषय. काय नाव असणार आहे अल्बमचं? सांगतो पुढच्या पॉडकास्टला. त्याचे पण चाललंय म्हणजे डिसाईड करतोय. जवळपास भरपूर गाणे आहेत आणि काहीतरी युनिक असेल. मला असं त्यातलं एखादं कुठलं तरी एखादं काहीतरी म्हण ना, एखादं वर्स किंवा एखादी 2 लाईन्स. जो होने लगी तेरी हमें आदतें, आंखों से ना हटे तेरी आहटें, चाहते नहीं हम तुम्हें खोना, तो ख्वाबों में बिताई रात जाग के, होने यूं लगी बातें हम नशी, मेरी जिंदगी तेरी हो गई, होने यूं लगी बातें हम नशी, मेरी जिंदगी तेरी हो गई. असंच एक म्हणजे म्हणजे गाणं लिहिलं होतं. प्रेमात पडलेलं दिसतं यावर्षी. लव्ह सॉन्ग वगैरे म्हणजे काहीतरी म्हणजे लव्ह सॉन्ग नाही हे लई चॉट झालं की आयुष्यात. हा हे त्यातलं 1% पण नसेल. अजून खूप गोष्टी आहेत. असं नाही की हिंदी, आता हिंदी असंच मुद्दा म्हणून दाखवलं कारण मराठी थोडा एक्सक्लुझिव्ह गोष्ट आहे. राडे घालूत आपण काहीतरी खतरनाक विषय करूया. तुम्हाला ऐकवतो ना ते झाल्यानंतर. ऐकणार आहे तुम्हाला सांगतो नंतर विषय काय ते. हा पण सो एक नवीन सेगमेंट सुरू केला आम्ही, आवडतं आणि ना आवडतं. पण ते तुझ्या आवडीचं नसेल. तुला लोकांबद्दल काय आवडतं आणि त्यांच्याबद्दल काय आवडत नाही, एक एकच गुण सांगायचे त्यांच्यात, की मला हे त्यांच्यातलं हे आवडतं आणि हे नाही आवडत. आणि तुझ्या मित्रांचीच नावं घेणार आहे सगळे, जसं तू म्हणला की आता मित्रच आहे. तर पहिलाच प्रश्न असा, म्हणजे पहिलंच नाव असं आहे, संबाटा. एक चांगला गुण आणि एक वाईट गुण. चांगलं म्हणायला तर 2 गोष्टी आहेत. तसं लिरिकल मैत्री आहे, लिरिकल थिंग, लिरिक्स लय टाईट आहेत आणि त्याचा थ्रो, वोकल टेक्स्चर एक नंबर आहे. आणि वाईट म्हणलं तर अल्बम सोडा भाई पड्डीशी सगळेजण. अल्बम सोडत नाही सगळेजण सोडा पटापट. असला डिप्लोमॅटिक हुशार आहे ना जे क्रॅक केलेली. गावठी लय मल्टी टॅलेंटेड आहे इन टर्म्स ऑफ. मला वाटतं आता तो करतोय ना जो म्युझिक, त्याच्या व्यतिरिक्त त्याला अजून बरंचसं येतंय. मला माहिती ते, मला माहिती आहे, त्याला माहिती आहे आणि तो त्याचा प्लस पॉइंट आहे. आणि जर मायनस म्हणलं तर तेच आहे की तो ते गाणे काढत नाहीये. वा, असलं डिप्लोमॅटिक. रॉक्सनला मी कनेक्ट करतो पर्सनली. म्हणजे मी त्याला आता 1 वर्ष झालं असेल माझं त्याचं गाठ भेट नाहीये, बट स्टील त्याला जेव्हा पण भेटलोय मी ना, तर त्याच्याकडे एक नॉलेज दिसतं की त्याकडे आहे काहीतरी नॉलेज आहे. आणि तो आणि माझं थोडं बॅकग्राऊंड तसं नाही का, थोडं शेतकरी बॅकग्राऊंड, थोडं गावाकडून आलेला व्यक्ती. सो तिथं कनेक्ट करतो मी त्याला खूप. आणि आमचे स्लँग्स पण सिमिलर आहे, थोडं वर्ड्स म्हणजे एक असं वाटतं ना ब्रदरवाली वाईब येते त्याकडून. निगेटिव्ह म्हणलं तर तेच आहे, गाणेच टाकत नाहीत कोण. त्याचं असं काही निगेटिव्ह मला नाही वाटलं जास्त. गाणे नाही टाकत. गाणे नाही टाकत पटापट. बंटाय, इमे बंटाय मोस्ट कन्सिस्टंट. म्हणजे कन्सिस्टन्सी जर कोणाकडून शिकायची असेल तर इमे कडून शिकायची. निगेटिव्ह म्हणलं तर काय सांगता येईल यार. काय कपडे दिसायला चांगलं नाही तसं नाही. निगेटिव्ह काय सांगता येईल, हेअरस्टाईल ती मध्ये त्याने पिवळे केस केले होते ना, तसले पिवळे केस केले ना त्याने, नव्हते सूट करत त्याला. डिवाइन, ओजी बेस्ट. म्हणजे जेवढे पण असे परफेक्टच्या आसपासचे वर्ड्स असतात ना, ते डिवाइन सोबत जातात. त्याची गोष्ट काय, कन्सिस्टंटली बेस्ट चांगले गाणे देणं. कन्सिस्टंट बरेच जण होतात पण गाणे चांगले नाही देत. म्हणजे काय होतं, टॉपला जातात पण टॉपला राहणं. म्हणजे होतं काय की क्वालिटी देतायत तुम्ही बट क्वांटिटी कमी असते. जसं मराठी हिपहॉप मध्ये होतं की गाणे कमी पडतात पोरांचे पण पॉवर पडतात. पण डिवाइनचं असं आहे ना की त्याचं जे पण पडलंय ना
क्वांटिटी थोडी कमी येऊ द्या, पण असतीच, भरपूर असती क्वांटिटी. अल्बम येतो दरवर्षी, बट क्वालिटीच असती. काही पण करा तुम्ही, प्रत्येक गाणं हिटच करतं. बरोबर. निगेटिव्ह थिंग काय आहे डिवाइनची? फॅशन सेन्स म्हणता येईल, कारण म्हणजे फॅशन जास्त ते हे करत नाही, एक्सपेरिमेंट करत नाही कपड्याबद्दल, बाकी काहीच नाहीये. त्या व्यक्तीबद्दल मला म्हणजे असं बोलणं पण मोठी गोष्ट वाटते. की मोठा व्यक्ती, मी स्वतः खूप इन्स्पायर झालो. सगळ्यामध्ये म्हणजे रॅपर नाही येतो, हम्म. पण आवडेल ऐकायला. हम्म. ऑड इंजिनियर. ऑड इंजिनियर. चांगली गोष्ट काय आहे की हा व्यक्ती तुम्हाला कॅमेरा समोर दिसतोय ना, असा हसमुख आहे वगैरे, मागं पण तसाच आहे. आणि हा व्यक्ती म्हणजे रिअल आहे. आता आमचं बरंचसं बोलणं झालं 7-8 महिन्यापासून, आमचं चॅट वगैरे असतं, स्टोरीला रिप्लाय वगैरे असतात. तर चांगली गोष्ट अशी वाटते की माणूस हा हसतो. इव्हन प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख असतात, पण मी कधी ह्या व्यक्तीला बघितलं नाही की असं नाही का सॅड आहे किंवा दुःखी आहे, काही पण असू द्या. त्या दिवशी भाऊ आजारी पडले, तरी भाऊ हसत हसत म्हणले, अरे भाई मी जरा आजारी पडलोय. म्हणजे भारी माणूस आहे, दिलखुश माणूस आहे. याच्यासोबत तुम्ही टाइम स्पेंड केला तर तुम्ही तुमचे दुःख विसरताल, असं मला क्या वाटतं. आणि वाईट. वाईट वाईट अशी आहे की काय सांगू. सांगा आता, जास्त मोठी असेल तर लिस्ट सांगितली तरी चालेल. वाईट अशी आहे की माझ्यासारखं तुमचं पण कपाळ मोठे. केस जायला लागलेत असं म्हणणं आहे. माझे पण केस जायला लागलेत. एडिटर तेवढे केस मॅनेज करून घे किंवा तेवढंच cut करून घे. माझे पण पांढरे होते, तेवढे काळे करून घेते केस. पण भारी वाटलं, हे जरा नवीन सेगमेंट होता. हा, भारी आहे, भारी आहे segment. ह्याला काय नाव ठेवू जरा सांग बरं. नाव सुचत नाही रॅपरचे. काय नाव ठेवलं पाहिजे? वाढीव वेडे चाळे. लोकांनी सांगा हे बरोबर बोललाय काही ठेवायचं की नको, काय विषय नाही, मग ते लोक ठरवते, आपण काय ठेवायचं. कारण ह्या सेगमेंटमुळे मला असं वाटतंय खूप कॉन्ट्रोवर्सी वाढतील हळूहळू. मग वाढीव एडे चाळे तर होतीलच परत. पॉडकास्ट मध्ये होऊ नाही तर नाही होत, परत तर होतील नक्कीच. 100%. सो त्यामुळे तर चांगला वर्ड आहे हा. क्या बात. आता एक प्रश्न मला खरं तर विचारायचा होता की हम्म. पुढच्या अल्बमचं येणार या वर्षी, हम्म. त्यात असे मोठे मोठे सेलिब्रिटीज दिसणार आहे का रॅपर्स? म्हणजे तुझ्या मित्रासोबत, म्हणजे सम्राटासोबत गाणं येणार आहे का तुझं कोलॅब मध्ये? येऊ शकतं, काय माहिती, काय सांगता येत नाही, काय सांगता येत नाही. सरप्राईज ठेवलंय का असं काय? काही पण होऊ शकतं भाऊ, जसं चाललंय ना, म्हणजे सीन जसा चालतोय ना, काही पण होऊ शकतं. मला असं वाटतं सगळेच चांगले करायला, सो इव्हेंच्युअली काहीतरी होईलच. आणि सगळे गावठी सोबत प्लॅन करतोय काय? होऊ शकतं गावठी सोबत पण. गावठी शुभमचं असं आहे की म्हणजे आम्ही भेटत राहतो, सो चान्सेस आहेत. आम्ही असं, आता कसं असतं कॉलेजचं की तुम्ही असं ठरवून नाहीत करत, मग ते गाणं भारीच बनत नाही. तुम्ही जर ठरवून केलं ना, इव्हन तुमची दोस्ती यारी असू द्या, काय असू द्या, बोलणं असू द्या, पण जर ते असं बनून आलं, तुम्ही बसलाय चिल करतायत आणि गाणं बनलं, कॉलॅब बनला, मग ते गाणं येतं. मग खून असं गाणं येतं की मग ते चलतं, प्लेलिस्ट मध्ये राहतं 5-5 वर्ष. बरोबर. सो तसं आहे. बाकी कॉलॅब येऊ शकतात, बरेचसे मोठे पण कॉलॅब येऊ शकतात, अजून दुसरे पण हिंदी मधले पण येऊ शकतात, DHH मधले येऊ शकतात. सो चालले अल्बम मध्ये सगळं पाहायला मिळणार आहे आम्हाला थोडं. हा तसं. हा आणि नवीन गाणे ऐकतो तू आता रॅप मधले येतात ते यंग आलंय? हा आपले काहीतरी. ऑब्विसली, म्हणजे होतं काय की काही जण म्हणतात हा आम्ही नाही बघितलं, पण सगळेजण फॉलो करतात काय चाललंय काय नाही चाललं. सगळ्यांना ऐकतो, सगळे, म्हणजे एवढं बघत नाही की, म्हणजे असं बघत नाही की हा असं आहे तसं, जे पण येईल सगळ्यांचे गाणे ऐकतो. त्याचं पण छान गाणं आहे, मस्त ट्रेंड करतोय ते पण. गली गँग सोबतच आहे आय थिंक त्याचं पण. सो भारी, एक नंबर चाललंय. मग कसं वाटलं दादा? खूप भारी, एक नंबर वाटलं श्रीराज भाऊला भेटून. ऑडला नाही भेटून चांगलं वाटलं? श्रीराजला भेटून? ऑड माणूस महत्वाचा आहे हो. ऑड तर आहेच, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण खरा श्रीराज कोण आहे तुमचा पण कधी पॉडकास्ट घेतला पाहिजे मला वाटतंय. का नाही असं नाही, जाणून घ्यायला. अच्छा. पण खरंच असं इन्स्पायरिंग होतं सगळं, हा. की तुझी जर्नी पाहता. आणि राडा करणार आहे तू, कारण की तुझ्याकडे एक असं ऑड पण आहे. हा. सगळ्या रॅपर्स मध्ये मी पाहतो, सगळ्यांना ऐकतो, मग ते हिंदीतले असो किंवा मराठीतले असो, पण तुझ्याकडे काहीतरी एक युनिक स्टाईल आहे ऑड. त्याच्यामुळे मी म्हटलं की तुला ऑड पॉड वरती बोलू. धन्यवाद. लय दिवसांपासून चाललं होतं खरं तर. किती टाइम झाला, कर्मकांडच्या टाइमची गोष्ट म्हणजे आहे. ते तेव्हापासून करू म्हणता तो आज दिवस आलाच. मी काल ठरवलं काही होऊ दे म्हणलं, तिकडे मी आजारी पडलो, तो बाहेर होता, हे असं, पण आज झालं फायनल. त्याच्यामुळे मला भारी वाटतंय. नाही पण भारी वाटलं बाय. नाईस टू एक नंबर. आणि असंच करत राहा, गाजून टाक, मिळून गाजूत सगळं. 100% मिळून मराठी, फक्त मराठी एंड पर्यंत, शेवटपर्यंत. चला चल भेटू. यश करू. Cheers.